Hello dear all, I am Santosh Wagh and welcome to channel Learn Easily by Sandhya Wagh. आज आपण पाहणार आहोत क्लास 10 मॅथमॅटिक्स पार्ट 1 मधील मिसलेनियस प्रॉब्लेम 6 चॅप्टर आहे स्टॅटिस्टिक्स. आता ह्या प्रॉब्लेम सेट मधील आपण आधीचे क्वेश्चन म्हणजे क्वेश्चन नंबर 1 टू क्वेश्चन नंबर 8 आपण आधीच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह केलेले आहेत. आता आपल्याला क्वेश्चन नंबर 9, 10, 11, 12, 13 हे 5 क्वेश्चन पाहिजेत आणि पाचही क्वेश्चन्स आपले डिपेंड आहेत. आपल्याला ड्रॉ करायचा हिस्टोग्राम आणि फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. म्हणजे हे काय आहे तर आपण जो कलेक्शन केलेला डाटा आहे तो आपल्याला जर रिप्रेझेंट करायचा असेल त्याच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत. त्यामध्ये टॅब्युलेशन मेथड आहे, आपल्याला माहिती की टॅब्युलेशन मेथड आहे, नंतर पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन आहे आणि ग्राफिकल मेथड आहे. तर ग्राफिकल मेथड मध्ये ज्या दोन मेथड आहेत आउट ऑफ 3 म्हणजे हिस्टोग्राम, लाईन ग्राफ आणि फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन, त्यापैकी आपल्याला हिस्टोग्राम आणि फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन वरचे क्वेश्चन या ठिकाणी सॉल्व्ह करायचे. तर सुरुवातीचा क्वेश्चन रीड करूया. ड्रॉ हिस्टोग्राम फॉर द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे. आता या ठिकाणी ग्रुप फ्रिक्वेन्सी आहे, यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी, नंबर ऑफ युनिट्स दिलेले आहेत आणि नंबर ऑफ फॅमिलीज. काय ग्रुप दिलेला आहे 50 युनिट टू 70 युनिट यूज करणारी फॅमिलीज किती आहेत 150 फॅमिलीज आहेत. हा क्वेश्चन आधी व्यवस्थित समजून घ्या. नंतर 70 युनिट टू 190 युनिट्स या रेंजमध्ये इलेक्ट्रिसिटी यूज करणारे नंबर ऑफ फॅमिलीज किती आहेत 400 फॅमिलीज आहेत. 90 टू 1110 मध्ये 460. अशा पद्धतीने या ठिकाणी फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल दिलेला आहे. आपल्याला ड्रॉ करायचा हिस्टोग्राम. हिस्टोग्राम म्हणजे काय तर त्याची बेसिक कंडिशन काय असते, जे क्लास आहेत आपल्याला ते कंटिन्युअस क्लासेस पाहिजे. आता या ठिकाणी पहिला जो रो आहे तो क्लासचा आहे आणि नंतरचा जो रो आहे तो फ्रिक्वेन्सी आहे. आपण हे आधीच्या प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करत असताना पाहिलेलं आहे. तर कंटिन्युअस क्लास आपल्याला असणं गरजेचं आहे. या ठिकाणी क्लासेस कंटिन्युअस आहेत कारण की 50 टू 70, 70 नंतर 70 टू 90 हे दोन नंबर सेम आहेत. 90 सेम आहे म्हणजे कंटिन्युअस क्लासेस आहेत. आपल्याला हीच बेसिक कंडिशन असते. जर कंटिन्युअस क्लासेस नसतील तर आपल्याला ते क्लासेस कंटिन्युअस करावे लागतात. त्यासाठी मेथड आपल्याला माहिती आहे की अप्पर लिमिटमध्ये आणि लोअर लिमिटमध्ये अप्पर लिमिट आणि पुढचा जो लोअर लिमिट आहे त्यामध्ये जो गॅप आहे त्याच्या हाफ दोन्हीमध्ये ऍड करायचे आणि मायनस करायचे. आपल्याला हे माहिती आणि कंटिन्युअस क्लासेस असल्यामुळे आपण डायरेक्ट हिस्टोग्राम ड्रॉ करू शकतो. तर मग आपण सोल्युशन स्टार्ट करूया आणि यासाठी आपल्याला ग्राफ पेपर हवा आहे. ग्राफ पेपरवर एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस असणारे ते आपण पाहूया आणि हिस्टोग्राम ड्रॉ करूया. तर या ठिकाणी हा ग्राफ पेपर पहा आणि आपल्याला जो ग्राफ प्लॉट करायचा आहे तो हिस्टोग्राम प्लॉट करायचा आहे. त्यासाठी जो डाटा दिलेला या ठिकाणी मी पुन्हा एकदा लिहिलेला आहे. काय दिलेलं आहे नंबर ऑफ युनिट दिलेले आहे म्हणजे हा जो रो असणार आहे हा क्लासचा रो असणार आहे आणि नंतरचा जो असणार आहे तो फ्रिक्वेन्सीचा रो आहे. मग आपण जो क्लास प्लॉट करतो तो एक्स ऍक्सिस वर प्लॉट करतो आणि फ्रिक्वेन्सी वाय ऍक्सिस वर प्लॉट करत असतो. तर क्लास कंटिन्युअस असल्यामुळे आपल्याला हेच क्लास घ्यायचे आहेत. क्लासेस काय दिलेले आहेत 50 टू 70, 70 टू 90 म्हणजे लोअर लिमिट 50 आहे, हायर लिमिट 170 आहे. मग कुठलाही ग्राफ प्लॉट करण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं असं म्हणजे स्केल डिसाईड करणं. एक्स ऍक्सिसचं स्केल आणि वाय ऍक्सिसचं स्केल आपल्याला डिसाईड करायचंय. हा ग्राफ पेपरवर दोन डार्क लाईन मधलं अंतर 1 सेंटीमीटर आहे. मग 1 सेंटीमीटर साठी किती युनिट्स घ्यायचे आता एक्स ऍक्सिसला आपल्याला युनिट्स घ्यावं लागणार आहे, वाय ऍक्सिसला आपल्याला नंबर्स घ्यावं लागणार कारण नंबर ऑफ फॅमिलीज दिलेल्या आहेत वाय ऍक्सिसला. तर एक्स ऍक्सिसला 1 सेंटीमीटरला किती युनिट्स घ्यायचे आपल्याला डिसाईड करावं लागणार कारण की हा जो ग्राफ आहे त्या ग्राफमध्ये आपण जेव्हा हिस्टोग्राम प्लॉट करू त्यावेळी तो आपल्याला सफिशियंटली व्यवस्थित दिसला पाहिजे. छोटा पण नाही आणि जास्त मोठा पण नाही किंवा ग्राफच्या बाहेर गेला नाही पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला स्केल घ्यायचं असतं. तर स्केल डिसाईड करताना नेहमी लक्षात ठेवायचं की लोअर किती आहे 50 आहे आणि हायर किती आहे 170 आहे. म्हणजे 50 टू 170 काय 50 टू 170 ह्या रेंजमध्ये आपल्याला ग्राफ बसला पाहिजे. आलं लक्षात. म्हणजेच आपण काय करू शकतो या ठिकाणी आपल्याला अजून एक मेथड असते की आपल्याला क्रिंक मार्क घेता येतो. म्हणजे जेव्हा आपल्याला 1 to 1 स्केल घेता येत नाही त्यावेळी आपण क्रिंक मार्क घेऊ शकतो. आपला ग्राफ आपण 50 पासून चालू करूया एक्स ऍक्सिसला आणि अप टू 170. मग स्केल किती घेऊ शकतो आपण या ठिकाणी तर या ठिकाणी आपण एक्स ऍक्सिसला 1 सेंटीमीटर इज इक्वल टू जर 10 युनिट घेतले तर काय होईल आपल्याला 50 पासून 170 पर्यंत जाण्यासाठी किती पाहिजे 12 सेंटीमीटर हवेत. बरोबर की नाही. तर 12 सेंटीमीटर आपल्याकडे आहेत म्हणजे या ठिकाणी आपण क्रिंक मार्क घेऊ शकतो. हा सपोज 0 आहे, हा ओरिजिन आहे. 0 पासून आपण सपोज 2 सेंटीमीटर सोडले आणि इथपासून 50 चालू केले. आलं लक्षात. 50 रिडिंग यापासून चालू करायचंय आणि प्रत्येक सेंटीमीटर नंतर आपण 10 युनिट्स वाढवणार आहोत. आता या ठिकाणी फक्त 2 सेंटीमीटर आहेत म्हणजे 0 टू 50 या ठिकाणी आपल्याला 5 सेंटीमीटर पाहिजे परंतु आपल्याकडे तेवढी स्पेस अवेलेबल नसल्यामुळे आपण या ठिकाणी क्रिंक मार्क घेऊया. क्रिंक मार्क म्हणजे काय आपण लाईन आणली त्यानंतर हा क्रिंक मार्क आपण बुकमध्ये देखील पाहिलेला आहे. याचा अर्थ काय झालेला आहे ह्या दोन डिस्टन्स मध्ये क्रिंक मार्क आहे. या ठिकाणी ज्या मधल्या रिडिंग आहेत आपण त्या ठिकाणी घेतलेल्या नाहीयेत. आलं लक्षात. हा 0 असला
त्याच्यानंतर डायरेक्ट आपण 50 पासून चालू करूया, म्हणजे काय होईल आपल्याला ग्राफ काढायला सोपं जाईल. तर 50 या ठिकाणी लिहूया, आलं लक्षात. 50, त्यानंतर या ठिकाणी 60, त्यानंतर 70, त्यानंतर 80. स्केल कशा पद्धतीने घेतलं तुमच्या लक्षात आलं का? तर स्केल घेताना आपल्याला जो ग्राफ काढायचा आहे त्या ग्राफ आपल्याला व्यवस्थित दिसला पाहिजे. ग्राफ पेपरवर सगळी स्पेस व्यवस्थित युटिलाइज झाली पाहिजे, तरच आपल्याला तो ग्राफ व्यवस्थित दिसणार आहे. तर 170 पर्यंत आपण आलेला आहे. आपला मॅक्झिमम रीडिंग 170 आहे. तर इथपर्यंत 170 आहे. एक्स ऍक्सिसला आपण काय प्लॉट केलेलं आहे, तर इलेक्ट्रिसिटी यूज प्लॉट केलेला आहे आपण, बरोबर आहे ना. मग या ठिकाणी आपण लिहूया यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी. यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी हा नंबर ऑफ इन युनिट्स, बरोबर आहे की नाही. म्हणजेच काय, नंबर ऑफ युनिट्स हे एक्स ऍक्सिस वर आहे आणि या डिरेक्शनला ते इन्क्रीज होणार आहे. आता एक्स ऍक्सिस आपण लिहिलेला आहे. त्यानंतर आपल्याला वाय ऍक्सिस वर फ्रिक्वेन्सी प्लॉट करायची, म्हणजे नंबर ऑफ फॅमिलीज आपल्याला प्लॉट करायचे. त्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा स्केल घ्यायचे. तर स्केल आपण एक्स ऍक्सिसला काय घेतलेलं आहे, एक्स ऍक्सिसला 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 युनिट्स. आता वाय ऍक्सिसला काय करायचंय, रिडिंग पहा. 150 सगळ्यात लोअर आहे आणि मॅक्झिमम रिडिंग आहे 600. मॅक्झिमम रिडिंग 600 आहे, म्हणजे 150 टू 600 पर्यंत आपल्याला जायचंय. मग अशा वेळी आपल्याकडे नंबर ऑफ सेंटीमीटर किती अवेलेबल आहेत, सपोज 10 सेंटीमीटर अवेलेबल आहेत. तर 10 सेंटीमीटर मध्ये आपल्याला 600 पर्यंत जायचंय. म्हणजे आपण काय करू शकतो, या ठिकाणी किती सेंटीमीटर आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 पर्यंत आहे. म्हणजे 1 सेंटीमीटरला आपण 50 नंबर्स घेऊ शकतो. 50 नंबर्स, नंबर ऑफ फॅमिलीज, आलं लक्षात. एका सेंटीमीटरला आपण 50 नंबर्स फॅमिलीज घेऊया. म्हणजे काय होईल, आपल्याला पूर्णपणे सगळे डाटा या ठिकाणी कव्हर होणार आहे. या ठिकाणी आपल्याला क्रिंक मार्क घेण्याची गरज पडलेली नाही. तर 0 या ठिकाणी आहे. पहिल्या सेंटीमीटरला आपण 50 घेणार आहोत, त्यानंतर 100, त्यानंतर 150, त्यानंतर 200, त्यानंतर 250. स्केल घेताना आपल्याला पूर्णपणे स्पेस व्यवस्थित युटिलाइज करता आली पाहिजे. अशा पद्धतीने स्केल आपल्याला घ्यायचे. आपला जो ग्राफ आहे तो ग्राफ छोटा पण वाटला नाही पाहिजे आणि ग्राफ पेपरच्या बाहेर पण तो गेला नाही पाहिजे. या पद्धतीने आपण स्केल घेतलेले. तर एक्स ऍक्सिसला आपण 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 युनिट्स घेतलेलं आहे आणि वाय ऍक्सिसला 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 50 नंबर्स, म्हणजे नंबर ऑफ फॅमिलीज आपण या ठिकाणी स्केल घेतलेलं आहे. तर स्केल घेतल्यानंतर आपलं अर्ध काम झालेलं आहे. ग्राफ आपला व्यवस्थित आता या ठिकाणी येणार आहे. तर वाय ऍक्सिसला आपण काय लिहिलंय, नंबर ऑफ फॅमिली ते लिहूया. तर दोन्ही ऍक्सिसला आपण लिहिलेलं आहे यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी एक्स ऍक्सिसला नंबर ऑफ युनिट्स मध्ये आणि नंबर ऑफ फॅमिलीज इन नंबर्स वाय ऍक्सिसला या ठिकाणी. तर आपल्याला ग्राफ प्लॉट करायचा आहे, हिस्टोग्राम प्लॉट करायचा आहे. पहिला क्लास जो आहे आपला 50 to 70 आहे. 50 to 70 त्याची फ्रिक्वेन्सी 150 आहे. तर 50 to 70 म्हणजे हा रेंज झालेला आहे. आता ह्या रेंजवरून आपल्याला फ्रिक्वेन्सी कुठपर्यंत गेलेली आहे, 150 नंबर्स आहेत. ह्या क्लाससाठी फ्रिक्वेन्सी किती आहे, 150 आहे. 150ला आपल्याला वरती जायचं. 150 कुठे आहे, या ठिकाणी, बरोबर आहे वाय ऍक्सिसला. तर हे 2 पॉईंट्स आपल्याला जॉईन करायचे, म्हणजे हा रेक्टँगल आपल्याला जॉईन करायचा आहे. म्हणजे झालेला आपला तो हिस्टोग्रामचा एक पार्ट. तर हा रेक्टँगल आपण जॉईन करूया. म्हणजे काय होईल, पहिला बार आपला तयार झालेला आहे, हा पहिला बार. आणि या ठिकाणी आपण जर जेव्हा जॉईन करतो तेव्हा स्केलचा यूज करा, म्हणजे लाईन स्ट्रेट येणार आहे. त्याच्यानंतर पुढचा जो क्लास आहे तो 70 to 90 आहे. 70 to 90 आपल्याला कंटिन्युअस क्लासेस पाहिजे, म्हणजे आपला ग्राफ बार कंटिन्यू होतो. 70 to 90 ला फ्रिक्वेन्सी किती, 400. नंबर ऑफ फॅमिलीज किती आहे, 400. तर 400 साठी आपल्याला वरती जायचंय इथपासून. तर या ठिकाणी तो पॉईंट आणणार आहे. हे दोन्ही पॉईंट्स आले लक्षात, ते आपल्याला जॉईन करायचे. म्हणजे प्रोसिजर आपली सिंपल आहे. फक्त सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, या ठिकाणी आपल्याला स्केल घेणं फार महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण ग्राफ पेपर घेतो तर स्केल हे फार किती इम्पॉर्टंट आहे तुमच्या लक्षात आलं असेल. ग्राफ आपला व्यवस्थित दिसला पाहिजे, त्यासाठी आपल्याला स्केल व्यवस्थित घ्यायचे. हा झाला दुसरा बार. त्यानंतर तिसरा बार आहे 90 to 110, 90 to 110. या ठिकाणी फ्रिक्वेन्सी दिलेली आहे त्यांनी 460, म्हणजे या ठिकाणी 400 आहे, 450 आहे. आता या ठिकाणी पहा 450 या ठिकाणी आहे आणि 500 या ठिकाणी आहे. म्हणजे प्रत्येक 2 लाईनवर आपण 10 युनिट्स पुढे जातोय, बरोबर आहे की नाही. या ठिकाणी 460, 470, 480, 490 आणि 500, म्हणजे 2 लाईन छोट्या आपल्याला घेतल्या की 460 या ठिकाणी येणार आहे. आलं लक्षात. 460 कसं आपण घेतलेलं आहे, स्केल व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर 460 हा झालेला आहे, तोच पॉईंट या ठिकाणी असणार आहे. कशाला, 110ला. मग हा रेक्टँगल आपण ड्रॉ करूया. म्हणजे सेकंड थर्ड बार आपला तयार झालेला आहे. आता त्यानंतर पुढचा बार आपल्याला द्यायचा आहे. तो बार म्हणजे काय,
पुढचा क्लास आहे आपला 1110 to 130 म्हणजे 540. तर 540 साठी पुन्हा एकदा आपल्याला 500 पर्यंत आहे. नंतर हा 550 आहे, त्यापेक्षा 2 छोट्या लाईन पाठीमागे यायचं म्हणजे आपल्याला हा क्लास तयार झालेला आहे. आलं लक्षात? तर हा सगळ्यात जास्त युनिट आपले जे आहेत 600 युनिट्स आहेत. तर ते कुठल्या क्लाससाठी येत आहेत? याच्यानंतरचा जो क्लास आहे त्या क्लाससाठी सगळ्यात जास्त युनिट्स आहेत. म्हणजे नंबर ऑफ फॅमिलीज 600 130 to 150 युनिट्स यूज करणाऱ्या फॅमिली जास्त आहेत. 130 to 150 युनिट्स यूज करणारे फॅमिलीज किती आहेत? 600 कुठे आहे? सगळ्यात टॉपचं रीडिंग आहे, सगळ्यात टॉपची फ्रिक्वेन्सी ती आहे. आणि त्याच्यानंतर त्यापेक्षा जास्त युनिट जर गेले तर ते युनिट यूज करणारे फॅमिलीज थोड्या कमी आहेत. किती आहेत त्या? 350 आहेत, बरोबर आहे की नाही? म्हणजे हा सगळ्यात उंच सगळ्यात जास्त फ्रिक्वेन्सी असलेला बार या ठिकाणी आपला आलेला आहे. आणि त्यानंतर 150 to 170 हा जो आहे 150 to 170 त्याची फ्रिक्वेन्सी 350. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? नंबर ऑफ फॅमिलीज तेवढे युनिट यूज करणाऱ्या आहेत. तर 350 नंबर ऑफ फॅमिलीज आहेत की ज्या यूज करतात 150 to 170 इलेक्ट्रिसिटी यूज. आता हा ग्राफ आपल्याला पाहिल्यानंतर लक्षात येईल की टॅब्युलर फॉर्मपेक्षा याचं व्हिज्युअलायझेशन जास्त आहे. तर हिस्टोग्रामचा आपल्याला फायदा काय होतोय? तुमच्या लक्षात आलं असेल की हिस्टोग्रामचा फायदा म्हणजे असा आहे की व्हिज्युअलायझेशन आपल्याला लगेच होतं. टॅब्युलर फॉर्मपेक्षा या ठिकाणी आपल्याला व्हिज्युअलायझेशन लगेच होतं. सगळ्यात जास्त युनिट्स किती आहेत? 150 to 170. परंतु ते यूज करणारे फॅमिली थोडे कमी आहेत. आणि सगळ्यात जास्त फॅमिली कुठल्या क्लासमध्ये? तर 130 to 150 ह्या रेंजमध्ये युनिट यूज करणारे फॅमिली जास्त आहेत. सगळ्यात जास्त त्या 600 आहेत. तर हा झाला आपला हिस्टोग्राम. आलं लक्षात? हिस्टोग्राम मध्ये आपण काय केलेलं आहे? एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस प्लॉट केलेत. एक्स ऍक्सिसला आपण क्लास प्लॉट केलेत आणि वाय ऍक्सिसला फ्रिक्वेन्सी प्लॉट केले म्हणजे नंबर ऑफ फॅमिलीज. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय? आपण जे स्केल घेतलेलं आहे ते स्केल सिलेक्ट करणं अतिशय महत्त्वाचं असतं. त्या स्केलनुसार आपला ग्राफचा प्रोपोर्शन आपल्याला दिसत असतो. त्या ठिकाणी आपण हा क्वेश्चन नंबर 9 कंप्लीट केलेला आहे. यानंतर क्वेश्चन नंबर 10 पहा. In the handloom factory, different workers take different periods of time to weave a sari. The number of workers and their required period are given below. Present the information by frequency polygon. आपल्याला इन्फॉर्मेशन टॅब्युलर फॉर्म मध्ये दिलेली आहे, आपल्याला ती प्रेझेंट करायची, त्यासाठी फ्रिक्वेन्सी पॉलिगॉनचा उपयोग करायचा आहे. आता पॉलिगॉन याचा अर्थ काय? क्लोज फिगर. मग क्लोज फिगर करण्यासाठी आपण जेव्हा एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिसचा यूज करतो त्यावेळी आपल्याला ती फिगर प्लॉट करण्यासाठी त्या ग्राफ पेपरवर आपल्याला पॉइंट्स माहित पाहिजे असतात. तर पॉइंट्स आपल्याला हे टॅब्युलर फॉर्म मध्ये मिळणार आहे. इन्फॉर्मेशन काय दिलेली आहे? नंबर ऑफ डेज आणि नंबर ऑफ वर्कर्स. म्हणजे आपल्याला काय दिलेलं आहे? सारी जेव्हा आपण वेव करतो, सारी जेव्हा विणतो त्यावेळी कुठल्या वर्करला किती वेळ लागतो हा वेगवेगळा टाइम लागतो. तर 8 to 10 डेज लागणारे हा टाइम लागणारे वर्कर किती आहेत? 5 वर्कर्स आहेत. 10 to 12 डेज लागणारे वर्कर्स 16 आहेत. अशा पद्धतीने हा पिरियड दिलेला आहे, नंबर ऑफ डेज दिलेले आहेत आणि नंबर ऑफ वर्कर्स या ठिकाणी दिलेले आहेत. 16 to 18 डेज लागणारे वर्कर किती आहेत? 35 वर्कर्स आहेत. आणि सगळ्यात जास्त दिवस लागणारे वर्कर म्हणजे 18 to 20 दिवस लागणारे वर्कर किती आहेत? 14 वर्कर्स आहेत. तर ही फ्रिक्वेन्सी आहे आणि वरचा जो रो आहे तो क्लास आहे. तर ही इन्फॉर्मेशन आपल्याला टॅब्युलर फॉर्म मध्ये दिलेली आहे, ते आपल्याला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन मध्ये प्लॉट करायची. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? तर कुठलाही ग्राफ पेपर प्लॉट करण्यासाठी आपल्याला त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स माहित पाहिजे असतात. कोऑर्डिनेट्स जेव्हा असतात तर कोऑर्डिनेट्स कुठले आहेत? एक्स आणि वाय. तर एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट आपल्याला माहित पाहिजे असतात. त्या पॉइंटचे किती नंबर ऑफ पॉइंट्स असतील? आता पॉइंट्स किती येणार आहेत? 1 2 3 4 5 6 पॉइंट्स येणार आहे. तर 6 पॉइंटचे आपल्याला एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट माहित पाहिजे. तर एक्स कोऑर्डिनेट म्हणजे काय? तर हा आपल्याला एक्स कोऑर्डिनेट जो असतो तो आपल्याला क्लास मार्क यावरनं घ्यायचा. आता क्लास मार्क म्हणजे काय? हा जो क्लास आहे पहिला जो रो आहे त्याला क्लास म्हणायचा आहे, त्याचा जो मेन पॉइंट आहे त्याला क्लास मार्क म्हणायचा आहे. आणि वाय कोऑर्डिनेट आहे तो म्हणजे फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? नंबर ऑफ वर्कर्स. तर हे 2 पॉइंट्स आपल्याला या ठिकाणी घ्यावं लागणार आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? एक टेबल तयार करायचा आहे. तो टेबल आपण तयार करूया. त्यामध्ये आपण एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट घेऊया. म्हणजे सुरुवातीला क्लास मार्क फाइंड आउट करायचा आहे, फ्रिक्वेन्सी आपल्याकडे आहेच आहे आणि दोन्हीचं कॉम्बिनेशन म्हणजे एक्स वाय पॉइंट. तर ते टेबलमध्ये आपण या ठिकाणी लिहूया. आता आपण सोल्युशन स्टार्ट करूया. या ठिकाणी आपण टेबल बनवलेला आहे आणि ह्या टेबलमध्ये आपण 4 कॉलम केलेले आहेत. पहिला कॉलम म्हणजे आपला क्लासचा आहे म्हणजे नंबर ऑफ डेज, आणि त्यानंतरचा सेकंड कॉलम आहे क्लास मार्कचा, थर्ड कॉलम आहे फ्रिक्वेन्सी आणि फोर्थ कॉलम आहे कोऑर्डिनेट, जो आपल्याला फार महत्त्वाचा आहे. हे कोऑर्डिनेट्स आपल्याला फाइंड आउट करायचे, कारण की जेव्हा आपल्याला ग्राफ
प्लॉट करायचा असतो त्यावेळी आपल्याला त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स माहित पाहिजे, एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट आपल्याला. या ठिकाणी आपल्याकडे एक्स कोऑर्डिनेट जो आहे तो क्लास मार्क आहे, म्हणजे हा जो एक्स कोऑर्डिनेट असणार आहे आणि वाय कोऑर्डिनेट असणार आहे तो फ्रिक्वेन्सीचा. तर एक्स कोऑर्डिनेट कसा फाइंड आउट करायचा, जो आपल्याला क्लास दिलेला आहे त्या क्लास दिलेला आहे त्यावरून आपल्याला क्लास मार्क फाइंड आउट करायचा आहे. तर या ठिकाणी 2 रो मी ब्लँक ठेवलेले आहेत. का? कारण की एक आधीचा रो आणि नंतरचा रो आपल्याला 2 पॉईंट घ्यायचे आहेत. जेव्हा आपल्याला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ड्रॉ करायचा असतो तेव्हा आपण फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ड्रॉ करू त्यावेळी आपल्याला ती फिगर क्लोज करण्यासाठी हा जो एक्स ऍक्सिस असणार आहे त्या एक्स ऍक्सिसवर आपल्याला 2 पॉईंट घ्यायचे, म्हणजे त्या पॉईंटचा 2 पॉईंट असे घ्यायचे की त्यांची फ्रिक्वेन्सी 0 असणार आहे. मग या ठिकाणी फ्रिक्वेन्सी 0 जर असेल तर तो पॉईंट एक्स वर असणार आहे आणि त्याचा वाय कोऑर्डिनेट 0 असणार आहे. तर अशा वेळी आपल्याला वाय कोऑर्डिनेट 0 म्हणजे कुठला घेऊ शकतो आपण, तर हा जो सुरुवातीचा पॉईंट आहे त्याच्या आधीचा एक पॉईंट आपल्याला घ्यावा लागणार आहे आणि जो शेवटचा पॉईंट आहे त्याच्यानंतरचा एक पॉईंट आपल्याला घ्यायचा की ज्याचा एक वाय कोऑर्डिनेट 0 आहे. तर हे 2 पॉईंट ऍडिशनल आहेत, म्हणजे एक पॉईंट आधीचा एक पॉईंट नंतरचा, तो आपण पाहूया. तर सुरुवातीला आपल्याला क्लास मार्क फाइंड आउट करायचा आहे. क्लास मार्क फाइंड आउट करण्यासाठी 8 to 10 ह्या क्लासचा क्लास मार्क असणार आहे लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट डिवायडेड बाय 2 दॅट इज इक्वल टू 9. 8 + 10 म्हणजे 19 डिवायडेड 8 + 10 म्हणजे 18 डिवायडेड बाय 2 म्हणजे 9. हा जा 9 या ठिकाणी किती येणार आहे 11, या ठिकाणी 13, या ठिकाणी 15, या ठिकाणी 17, या ठिकाणी 19. त्यानंतर फ्रिक्वेन्सी आपल्याकडे आहे, म्हणजे आपल्याकडे कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट्स मिळालेले आहेत. ते कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट्स आपण या ठिकाणी लिहूया. एक्स वाय म्हणजेच काय 9,5 हा एक पॉईंट असणार आहे, आपल्याला ग्राफ पेपरवर प्लॉट करायचा आहे. त्यानंतर 11,16 हा दुसरा पॉईंट आहे. तिसरा पॉईंट असणार आहे 13,30. त्यानंतरचा पॉईंट असणार आहे 15,40. त्यानंतरचा पॉईंट असणार आहे 17,35. त्यानंतरचा पॉईंट असणार आहे 19,14. आता हे झाले आपले ओरिजिनल पॉईंट्स. हे जे आपल्याला क्वेश्चन मध्ये दिले होते सगळे पॉईंट्स आपण या ठिकाणी घेतलेत, पण ॲडिशनल आपल्याला 2 पॉईंट्स घ्यायचे आहेत, एक नंतरचा आणि एक आधीचा. त्यावेळी त्याची फ्रिक्वेन्सी आपल्याला 0 पाहिजे, ही फ्रिक्वेन्सी 0 पाहिजे. मग एक्स कोऑर्डिनेट कसा असणार आहे, तर एक्स कोऑर्डिनेट सुरुवातीच्या पॉईंटचा आधीचा. आता आधीचा क्लास काय असू शकतो, हा जर आपण पाहिला आधीचा क्लास काय असतो, प्रत्येक ठिकाणी 2चा डिफरन्स आहे, या ठिकाणी 6 to 8 क्लास असणार आहे. त्याचा क्लास मार्क काय येणार आहे 7 येणार आहे. आणि हा जो क्लास आहे त्याच्यानंतरचा क्लास काय असणार आहे 20 to 22, त्याचा क्लास मार्क काय येणार आहे तर 21 येणार आहे. 2चा डिफरन्स आहे. मग हा पॉईंट काय असणार आहे, पहिला पॉईंट असणार आहे 7,0 आणि नंतरचा पॉईंट असणार आहे 21,0. तर हे सगळे पॉईंट्स आपल्याला ग्राफ पेपरवर प्लॉट करायचे, म्हणजे आपल्याला एक क्लोज फिगर मिळणार आहे. ती क्लोज फिगर म्हणजे फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. त्या पद्धतीने ही जी क्लोज फिगर मिळणार आहे आपल्याला, ह्या फिगरला काय म्हणायचं फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. आपण जर एवढेच पॉईंट प्लॉट केले तर तो लाईन ग्राफ होणार आहे. आपल्याला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन प्लॉट करायचा आहे. पॉलिगॉन म्हणजे काय, पॉलिगॉनचा अर्थ काय होतो क्लोज फिगर. तर क्लोज फिगरसाठी आपल्याला 2 ॲडिशनल पॉईंट्स घ्यायचे की ज्याची फ्रिक्वेन्सी 0 आहे. मग या ठिकाणी आपण सगळे पॉईंट्स मिळालेले आहेत. आता ग्राफ पेपरवर जाऊया. त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, आपल्याला स्केल जे आहे ते स्केल व्यवस्थित सिलेक्ट करता आलं पाहिजे. आपले जे कोऑर्डिनेट्स आहेत त्या कोऑर्डिनेट्सवरून आपल्याला स्केल त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं. तर ते आपण कसं सिलेक्ट करायचं ते पाहूया. तर या ठिकाणी ग्राफ पेपरवर आपण एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस प्लॉट केलेले आहेत. एक्स ऍक्सिस हॉरिझॉन्टल आहे, वाय ऍक्सिस व्हर्टिकल आहे. एक्स ऍक्सिसवर आपल्याला प्लॉट करायचं आहे ते म्हणजे नंबर ऑफ डेज. काय प्लॉट करायचं आहे नंबर ऑफ डेज. या ठिकाणी आपण लिहूया नंबर ऑफ डेज आणि या ठिकाणी आपण क्लास मार्क लिहिणार आहे, बरोबर आहे की नाही, क्लास मार्क. कारण की आपण फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन प्लॉट करतो त्यामुळे आपल्याला डायरेक्ट क्लास मार्क घ्यायचे. हिस्टोग्रामसाठी आपल्याला क्लास घ्यायचे असतात, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉनसाठी आपल्याला क्लास मार्क घ्यायचा एक्स ऍक्सिसला आणि या डिरेक्शनला तो इन्क्रीज होणार आहे. आणि वाय ऍक्सिसला आपण नंबर ऑफ वर्कर्स प्लॉट करणार म्हणजे ती फ्रिक्वेन्सी. तर नंबर ऑफ वर्कर्स आणि नंबर ऑफ डेज. आता आपल्याला स्केल सिलेक्ट करायचे. स्केल म्हणजे एक्स ऍक्सिसला आता 2 डार्क लाईन मधला डिस्टन्स आहे 1 सेंटीमीटर. 1 सेंटीमीटरसाठी किती डेज घ्यायचे आणि व्हर्टिकली 1 सेंटीमीटरसाठी किती नंबर ऑफ वर्कर्स घ्यायचे ते आपल्याला डिसाईड करायचे. तर आपल्याकडे जे पॉईंट्स आहेत, जे कोऑर्डिनेट्स पॉईंट्स आपण डिसाईड आता जस्ट फाइंड आउट केलेले ते पॉईंट्स कुठले कुठले आहेत, तर ते पॉईंट्स या ठिकाणी पहा. सुरुवातीचा पॉईंट जो आहे तो आपला पॉईंट किती होता 70, हा आपला ऍडिशनल पॉईंट आहे. आणि शेवटचा जो पॉईंट आहे, शेवटचा जो पॉईंट तो किती आहे 21,0. या ठिकाणी लिहितो मी 21,0. 0 काय घेतलेला आहे कारण की आपल्याला त्याचा इफेक्ट आला नाही पाहिजे. आलं लक्षात, 0 फ्रिक्वेन्सी पॉईंट घेतो कारण त्याचा इफेक्ट येत नाही.
मग हे जे डिस्टन्स पाहिलं, जर एक्स ॲक्सिसचं जर डिस्टन्स पाहिलंय तर सुरुवात 7 पासून आहे. 7 हा लोअर लिमिट आहे आणि हायर लिमिट किती 21 आहे. मग एवढं सगळं आपण 1 to 1 जर स्केल घेतलं तर आपल्याला या ठिकाणी 7 पासून 0 पासून 21 सेंटीमीटर आपल्याकडे अवेलेबल नाहीत. आपल्याकडे अवेलेबल सेंटीमीटर किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 सेंटीमीटर आहेत. पण यामध्ये अजून एक तुमच्याकडे लक्षात येईल, 7 to 21 म्हणजे 14 चा डिफरन्स आहे. आलं लक्षात? 7 to 21 म्हणजे 14 चा डिफरन्स आहे. 21 - 7 किती झालेले 14. 14 सेंटीमीटर आपल्याकडे आहेत. मग या ठिकाणी आपण क्रिंक मार्कचा उपयोग करून आपण 1 to 1 स्केल घेऊ शकतो. म्हणजे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 सेंटीमीटर आपण घेऊ शकतो. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 डे इज इक्वल टू 1 डे. आलं लक्षात? हे स्केल आपण घेऊ शकतो. पण त्यासाठी काय करायचंय, सुरुवात आपण 7 पासून करायची आणि सुरुवातीला एक क्रिंक मार्क घ्यायचा. सुरुवात 7 पासून करायची आणि सुरुवातीला एक क्रिंक मार्क घ्यायचा, म्हणजे आपल्याला व्यवस्थित ग्राफ प्लॉट करता येईल. आलं लक्षात? तर या ठिकाणी आपण सुरुवात या ठिकाणी 7 पासून करूया. हा 7, मग हा 0 आहे आणि हा 7 आहे. यामध्ये नंबर्स आहेत, 0 to 7 नंबर्स, ते आपल्याकडे लिहिता येत नाही. मग आपण काय करतो, या ठिकाणी क्रिंक मार्क घ्यायचा. हे जे साइन आहे ते आपण तुम्ही पेपर आपल्या बुकमध्ये पाहिलं असेल. तर 7 पासून चालू करणार, नंतर या ठिकाणी 8 येणार, नंतर 9 येणार, 10 11 12 13 14 15 16 17 18 आपलं मॅक्झिमम किती आहे 19 20 21. आलं लक्षात? म्हणजे 21 आपले डेज या ठिकाणी व्यवस्थित बसतात. आपला ग्राफ जो आहे तो सफिशियंटली व्यवस्थित त्या ठिकाणी दिसतोय. मग आता वाय ॲक्सिसला स्केल कसं घ्यायचंय? वाय ॲक्सिसचं जर स्केल पाहिलं आपण या ठिकाणी, तर वाय ॲक्सिसला आपल्याला लोअर लिमिट किती आहे 0 आहे आणि त्यानंतर हायर लिमिट जे आहे, तर हायर लिमिट जर पाहिलं तर 40 आहे. बरोबर आहे की नाही? 35 पेक्षा 40 हायर लिमिट आहे. मग 0 to 40 आपल्याकडे सेंटीमीटर किती अवेलेबल आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 सेंटीमीटर आहेत. म्हणजे आपण 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5 नंबर जर घेतले, 5 नंबर ऑफ वर्कर्स, तर आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित सगळे पॉईंट्स प्लॉट करता येतील. या ठिकाणी 1 सेंटीमीटरला 5 म्हणूया. बरोबर आहे की नाही? 5 नंतर 10 नंतर 15 त्यानंतर 20 नंतर 25 त्यानंतर 30 नंतर 35 आणि या ठिकाणी 40. म्हणजे तुमच्या लक्षात आलं आपण स्केल कसं घेतलंय. आपले सगळे पॉईंट्स आपल्याकडे जी अवेलेबल स्पेस आहे त्यामध्ये त्या ठिकाणी लोकेट करता आले पाहिजे. ग्राफ आपला या ग्राफ पेपरच्या बाहेर जाता कामा नये किंवा एकदम छोटा देखील होऊ नये. त्या पद्धतीने सफिशियंट स्केल आपण या ठिकाणी सिलेक्ट केलेलं आहे. एक्स ॲक्सिसला 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 डे, परंतु त्या ठिकाणी आपण क्रिंक मार्क घेतलेला आहे. आणि वाय ॲक्सिसला 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5 नंबर्स. आता या ठिकाणी क्रिंक मार्क का घेतला? कारण की 0 to 7 मध्ये आपल्याकडे कुठलाही रिडिंग नाहीये. मग या ठिकाणी स्केल झालेलं आहे. आता पॉईंट्स आपण प्लॉट करूया. सिंपल वे आपलं सिंपल या ठिकाणी राहिलेलं आहे. 0 7 0 म्हणजे हा ठिकाणी हा पॉईंट असणार आहे. हा सुरुवातीचा पॉईंट आहे की जो आपण ॲडिशनली घेतलेला आहे. 0 7 फिगर क्लोज करण्यासाठी घेतलेला आहे. आणि जो शेवटचा पॉईंट आहे 21 0 तो या ठिकाणी आहे 21 0. हे दोन पॉईंट्स आपण ॲडिशनल घेतलेले, ते एक्स ॲक्सिसवर आहे. नंतर आपला 9 5 हा पॉईंट आहे. फ्रिक्वेन्सी 5 आहे आणि क्लास मार्क 9 आहे. म्हणजे 9 आणि या ठिकाणी 5 म्हणजे हा सुरुवातीचाच पॉईंट आहे आपला. ठीक आहे, हा पॉईंट झाला. आला सगळ्याचे कोऑर्डिनेट्स आपण नंतर लिहू. एकदा फिगर ड्रॉ करूया, नंतर कोऑर्डिनेट्स लिहूया. त्यानंतरचा जो पॉईंट आहे किंवा या ठिकाणी आपण लिहिले तरी चालेल. हा जो पॉईंटचा कोऑर्डिनेट आहे हा 7 0 आहे. या ठिकाणी 9 5 आहे. नंतरचा पॉईंट आहे 11 16. हा 11 आणि 16. आता 15 या ठिकाणी आहे, या ठिकाणी 20 आहे. म्हणजे दोन डार्क लाईन मध्ये ज्या 10 लाईन्स आहेत, तर प्रत्येक 2 लाईन नंतर 10 आपल्याला एक युनिट एक नंबर इन्क्रीज करू शकतो. म्हणजे 15 नंतर 2 छोटे लाईन घ्यायचे म्हणजे 16 येणार आहे. आलं लक्षात? हा झाला 16. स्केल लक्षात घ्या. हा जो पॉईंट असणार आहे आपला हा 11 16. त्यानंतरचा पॉईंट आहे 13 30. 13 या ठिकाणी आणि फ्रिक्वेन्सी 30 म्हणजे हा पॉईंट असणार आहे. हा झाला आपला पॉईंट 13 30. त्यानंतरचा पॉईंट आहे 15 40. 15 आणि 40 म्हणजे सगळ्यात हायस्ट फ्रिक्वेन्सी या ठिकाणी आहे. हा झाला आपला 15 40. तुम्ही लक्षात घ्या, कधी पण फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन जे आहे त्या फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनसाठी जो पॅटर्न असतो तो बेल शेपचा असतो. म्हणजे या पद्धतीने बेल शेपचा असतो.
म्हणजे जो काही आपला डाटा असेल तो सगळा डाटा काय करतो, सेंट्रलच्या बाजूला येण्याचा प्रयत्न करतो, त्याला आपण सेंट्रल टेंडन्सी म्हणतो. आणि हे मेजर करण्यासाठी याचे जे काही मेजर्स आहेत म्हणजे मीन, मीडियन, मोड, त्यावरचे क्वेश्चन देखील आपण या चॅप्टरमध्ये आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. म्हणजे हा जो शेप असतो हा शेप लक्षात ठेवायचा. जेव्हा आपण फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनचा ग्राफ प्लॉट करू त्यावेळी तो नेहमी याच पद्धतीने येणार असतो. याला बेल शेप म्हणतात आणि हा फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनचा एक पॅटर्न असतो. तर हा जो शेप चाललेला आहे, आता एक पीक पॉईंट येतो आणि त्यानंतर पुन्हा डाऊनफॉल असतो. म्हणजे पीक पॉईंट जो असतो त्याला आपण सेंट्रलचा पॉईंट असं आपण म्हणू शकतो. तर हा पॉईंट झाला आपला 1540, नंतर 1735, 17 आणि 35 आपला या ठिकाणी फ्रिक्वेन्सी येणार आहे. हा झाला आपला पॉईंट 1735. त्यानंतरचा पॉईंट आहे 1940, 19 आणि 14 म्हणजे 15 पेक्षा 2 छोट्या लाईन अलीकडे या ठिकाणी हा पॉईंट आपला असणार आहे 1914. आणि त्यानंतर शेवट पण आपण या ठिकाणी प्लॉट केलेला आहे. आता हे सगळे पॉईंट्स आपल्याला प्लॉट करायचे आहेत. यामध्ये डिस्टन्स सफिशियंट डिस्टन्स असल्यामुळे आपण यांना स्ट्रेट लाईननी प्लॉट करूया. जर डिस्टन्स कमी असेल तर आपल्याला या ठिकाणी जो दाखवला आहे बेल शेपचा, तर राऊंड शेपमध्ये म्हणजे एकदम परफेक्ट त्या ठिकाणी आपल्याला प्लॉट करता येतो किंवा ड्रॉ करता येतो. परंतु त्यासाठी आपल्याला नंबर ऑफ पॉईंट्स हे खूप घ्यावं लागतात. तर आपण या ठिकाणी सगळे पॉईंट्स जॉईन केलेले आहेत, स्केलने जॉईन करूया म्हणजे स्ट्रेट लाईन आपल्याला व्यवस्थित येईल. तर तुमच्या लक्षात आलं असेल हा जो शेप आलेला आहे हा शेप देखील जवळपास बेल शेप सारखा आहे. तर या ठिकाणी आपला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन कंप्लीट केलेला आहे. कंप्लीट करण्यासाठी आपल्याला अवेलेबल पॉईंटपेक्षा 2 पॉईंट्स आपल्याला ऍडिशनल घ्यावे लागले की जे पॉईंट्स आपण एक्स ऍक्सिसवर प्लॉट केलेले आणि त्यांची फ्रिक्वेन्सी आपण 0 ठेवलेली. म्हणजे आपल्याला इफेक्ट त्याचा ऍडिशनल इफेक्ट काही नाही, फक्त आपल्याला ही जी फिगर ड्रॉ झालेली आहे ती फिगर कशी क्लोज फिगर झालेली आहे. म्हणजेच हा जो फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन तयार झालेला आहे, आपल्याला जो गिवन डाटा आहे त्याचा आपण फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन प्लॉट केलेला आहे. त्यासाठी आपल्याला स्केल फार महत्वाचं ठरलेलं आहे आणि स्केल घेताना आपण क्रिंग मार्कचा देखील उपयोग केलेला आहे. तर आपला क्वेश्चन नंबर या ठिकाणी 10 हा कंप्लीट केलेला आहे. यानंतर आता क्वेश्चन नंबर 11 पहा. The time required for students to do a science experiment and the number of students is shown in the following group frequency distribution table. Show the information by histogram and by a frequency polygon. आता या ठिकाणी आपल्याला हिस्टोग्राम देखील प्लॉट करायचा आहे आणि फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन देखील प्लॉट करायची आणि हे दोन्ही आपण एकाच ग्राफ पेपरवर प्लॉट करू शकतो. आपल्याला डाटा काय दिलेला आहे, टॅब्युलर फॉर्म मध्ये दिलेला आहे. टाइम रिक्वायर्ड फॉर द एक्सपेरिमेंट इन मिनिट्स आणि हा ग्रुपमध्ये दिलेला आहे. ही ग्रुप फ्रिक्वेन्सी आहे कारण की टाइम हा इंडिव्हिज्युअल दिलेला आहे. 1 मिनिटसाठी नाही, 2 मिनिटसाठी फ्रिक्वेन्सी दिलेली नाही, ही ग्रुपमध्ये दिलेली आहे. 20 to 22 ह्या ग्रुपमध्ये हा जो टाइम आहे ह्या टाइम किती स्टुडंट्सला लागणार आहे, तर नंबर ऑफ स्टुडंट्स 8 आहेत. त्याच पद्धतीने 26 to 28 एवढा टाइम जो आहे हा ग्रुप आहे, त्या ग्रुपमध्ये किती स्टुडंट्स असणारे, 18 स्टुडंट्स आहेत. 18 स्टुडंट्स असे आहेत की ज्यांना एक्सपेरिमेंट करण्यासाठी 26 to 28 हा एवढा टाइम या रेंजमधला टाइम लागतो. आपल्याला प्लॉट करायचा आहे फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आणि हिस्टोग्राम. आता हिस्टोग्राम प्लॉट करण्यासाठी आपल्याला क्लास माहिती असतात. तर पहिला जो रो आहे तो क्लासचा आहे आणि नंतरचा जो रो आहे फ्रिक्वेन्सीचा तो आहे ठिकाणी. म्हणजे आपण फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन डायरेक्ट प्लॉट करू शकतो, परंतु या ठिकाणी हिस्टोग्राम आपण डायरेक्ट प्लॉट करू शकतो. परंतु फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन प्लॉट करण्यासाठी आपल्याला जे पॉईंट्स पाहिजे असतात त्याला आपण कॉर्डिनेट्स म्हणतो. आपल्याला एक्स आणि वाय कॉर्डिनेट्स माहित पाहिजे असतात. आलं लक्षात? कारण की हिस्टोग्राम मध्ये आपण रेक्टँगल प्लॉट करतो. रेक्टँगलसाठी हा क्लास आहेच, 20 to 22 चा क्लास आहे आणि फ्रिक्वेन्सी या ठिकाणी 8 आहे. म्हणजे आपण वाय ऍक्सिसला 8 पण घेऊ शकतो. परंतु फ्रिक्वेन्सी पॉलिगॉनसाठी आपल्याला एक्स आणि वाय हे कॉर्डिनेट्स माहित पाहिजे असतात. तर एक्स कॉर्डिनेट म्हणजे काय, तर हा क्लास मार्क असतो, हा क्लास मार्क असतो आणि वाय कॉर्डिनेट म्हणजे काय, तर ही वाय कॉर्डिनेट म्हणजे फ्रिक्वेन्सी असते. तर फ्रिक्वेन्सी आपल्याला या ठिकाणी आहे, परंतु क्लास मार्क आपल्याला फाइंड आउट करावा लागणार आहे. जो क्लास दिलेला त्यावरून क्लास मार्क फाइंड आउट करावा लागणार आहे आणि फ्रिक्वेन्सी आपल्याला या ठिकाणी दिलेली. त्यासाठी आपण टेबल बनवूया आणि त्या टेबलवरनं जे एक्स कॉर्डिनेट आणि वाय कॉर्डिनेट आपल्याला या ठिकाणी मिळतील ते आपण घेऊया आणि ग्राफ पेपरवर प्लॉट करूया. आपण सोल्युशन स्टार्ट करूया. आपल्याला जो डाटा दिलेला आहे तो डाटा आपण या टेबलमध्ये प्लॉट करणार आहोत, टेबलमध्ये लिहिणार आहोत. 4 कॉलम केलेले आहेत. पहिला जो कॉलम आहे तो क्लासचा आहे, त्यानंतर क्लास मार्कचा आहे, नंतर फ्रिक्वेन्सीचा आहे, नंतर कॉर्डिनेट्स ऑफ द पॉईंट म्हणजे एक्स वाय. तर एक्स वाय म्हणजे एक्स कॉर्डिनेट कुठला झाला, तर हा क्लास मार्क जो आहे तो एक्स कॉर्डिनेट झालेला आहे आणि वाय म्हणजे काय, फ्रिक्वेन्सीचा वाय कॉर्डिनेट झालेला आहे. त्यातला वाय आपल्याकडे आहे, फ्रिक्वेन्सी आहे, आपल्याला क्लास मार्क फाइंड आउट करायचा आहे, तो क्लास वरनं फाइंड आउट करायचा. हे कशासाठी, तर हे फ्रिक्वेन्सी पॉलिगॉनसाठी. कशासाठी, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आपण जेव्हा ड्रॉ करणार आहोत त्यासाठी आपल्याला एक्स वाय कॉर्डिनेट माहित पाहिजे असतात त्या पॉईंटचे. परंतु हिस्टोग्रामसाठी आपल्याकडे क्लास
क्लास आहे तो क्लास आपण प्लॉट करतो आणि फ्रिक्वेन्सीचा वापर करतो. मग या ठिकाणी ॲडिशनल 2 रो का ठेवलेले आहेत मी, कारण की आपल्याला पॉलिगॉन ड्रॉ करायचं आहे. काय करायचं आहे, पॉलिगॉन ड्रॉ करायचं, म्हणजे ती क्लोज फिगर पाहिजे आपल्याला. आपण जे का ड्रॉ करणार आहोत ती फिगर आपल्याला क्लोज पाहिजे. मग आपल्याकडे जो एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस असतो त्यामध्ये ही फिगर आपल्या साधारणतः अशी येते. मग आपल्याला ती क्लोज करण्यासाठी आपल्याला ते पॉईंट्स ॲडिशनल 2 पॉईंट घ्यावे लागतात. एक पॉईंट आधीचा घ्यायचा आणि एक पॉईंट नंतरचा घ्यायचा की ज्याची फ्रिक्वेन्सी 0 आहे. काय, फ्रिक्वेन्सी 0 असलेले 2 पॉईंट घ्यायचे, एक आधीचा आणि एक नंतरचा, आणि त्याचा क्लास मार्क आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. क्लास मार्क कसा फाइंड आउट करणार, तर ह्याच सिक्वेन्समध्ये आपण जर गेलो तर प्रत्येक ठिकाणी 2-2चा गॅप आहे. म्हणजे आधीचा जो क्लास असणार आहे तो क्लास काय असणार आहे, 20 to 22 आहे. म्हणजे आधीचा क्लास काय असणार आहे, त्याचा हायर लिमिट 20 असणार आहे, लोअर लिमिट 18 असणार आहे. आणि त्याच पद्धतीने नंतरचा जो क्लास आहे तो काय असणार आहे, 32 to 34. हे 0 काय घेतलेलं आपण फ्रिक्वेन्सी, कारण आपल्याला त्याचा इफेक्ट नको आहे, फक्त आपल्याला फ्रिक्वेन्सी हा पॉलिगॉन क्लोज करण्यासाठी, ही फिगर क्लोज करण्यासाठी आपण त्याला 2 पॉईंट ॲडिशनल घेतलेले आहेत. जर फिगर क्लोज नाही झाली तर तो फक्त लाईन ग्राफ होणार आहे. आपल्याला पॉलिगॉन ड्रॉ करायचा म्हणून आपण 2 ॲडिशनल पॉईंट्स या ठिकाणी घेतलेले, एक आधीचा आणि एक नंतरचा. त्यासाठी फ्रिक्वेन्सी आपण 0 घेतलेली. आता हे ठिकाणी क्लास मार्क कसा फाइंड आउट करायचा आहे, लोअर लिमिट प्लस हायर लिमिट डिवायडेड बाय 2, म्हणजे 18 plus 20 डिवायडेड बाय 2. या ठिकाणी आपला येणार आहे 19. क्लास मार्क येणार आहे 19. या ठिकाणी 21, या ठिकाणी किती येणार आहे 20, या ठिकाणी 23 येणार आहे, त्यानंतर 25, त्यानंतर 27, नंतर 29, त्यानंतर 31 आणि त्यानंतर 33. आलं लक्षात. तर या ठिकाणी हा क्लास मार्क आपल्याला मिळालेला आहे. आता हे 2 कॉर्डिनेट झाले, एक्स कॉर्डिनेट आणि वाय कॉर्डिनेट, त्या ठिकाणी आपण लिहूया. म्हणजे पहिला जो पॉईंट आपल्याला ॲडिशनल पॉईंट आपण घेतलेला आहे तो 19,0, त्यानंतर 21,8. आता हा नंतरचा जो पॉईंट आहे तो वाय कॉर्डिनेट आहे, व्हर्टिकली आपण प्लॉट करणार आहोत. 23,16, त्यानंतर 25,22 आणि नंतरचा 27,18, त्यानंतरचा पॉईंट आहे 29,14, नंतरचा 31,12. हे आपले इथपर्यंत पॉईंट्स आहे आणि ॲडिशनल पॉईंट आपण घेतलेला आहे 33,0. 0 फ्रिक्वेन्सीचा पॉईंट आपण घेतलेला आहे. मग हे सगळे कॉर्डिनेट्स आपल्याला मिळालेले आहेत. हे पॉईंट्स आपण ग्राफ पेपरवर प्लॉट करूया आणि फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन होईल. आणि हिस्टोग्रामसाठी आपल्याला क्लास त्या ठिकाणी प्लॉट करावं लागणार आहे. तर आपण ग्राफ पेपरवर घेऊया आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला स्केल व्यवस्थित सिलेक्ट करावं लागणार आहे, कारण की सगळे पॉईंट्स आपले ग्राफ पेपरवर अवेलेबल स्पेसमध्ये आपल्याला दिसायला पाहिजे. त्या पद्धतीने आपण स्केल घेऊया. या ठिकाणी आपण ग्राफ पेपरवर सगळे पॉईंट्स प्लॉट करूया. आपल्याला हिस्टोग्राम देखील प्लॉट करायचा आहे आणि त्यामध्येच फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन देखील प्लॉट करायचा आहे. तर एक्स ॲक्सिसला आपण प्लॉट करणार आहोत टाइम रिक्वायर्ड इन मिनिट्स आणि त्याला आपण क्लास म्हणणार, आणि व्हर्टिकली फ्रिक्वेन्सी प्लॉट करणार आहोत, म्हणजे नंबर ऑफ स्टुडंट्स व्हर्टिकली प्लॉट करणार आहोत. आपल्याला जे पॉईंट्स आपण या ठिकाणी घेतलेले आहेत फ्रिक्वेन्सी पॉलिगॉनसाठी ते सगळे कॉर्डिनेट्स या ठिकाणी मी दिलेले. क्लास जो आहे आपला, क्लासचं लोअर लिमिट किती आहे 18 आहे आणि मॅक्झिमम लिमिट जे आहे ते 34. जो क्लास आपण घेतलेला आहे तो 34चा क्लास आहे, बरोबर आहे. 34 पर्यंत आपण घेतलेला आहे, जो ऍडिशनल घेतलेला आहे. म्हणजे एक्स ॲक्सिसला आपल्याला 18 to 34 घ्यायचं आहे आणि वाय ॲक्सिसला लोअर लिमिट 0 आहे आणि मॅक्झिमम लिमिट किती आहे, तर या ठिकाणी जर पाहिलं वाय ॲक्सिसचं तर 22 मॅक्झिमम लिमिट आहे. तर ह्या रेंजमध्ये आपल्याला ग्राफ बसवायचा आहे. तर आपल्या जर स्केल असं घ्यायचं आपल्याला, आपण जेव्हा स्केल सिलेक्ट करू त्यावेळी ह्या सगळ्या रिडिंग आपल्या अवेलेबल स्पेसमध्ये आल्या पाहिजे. तर एक्स ॲक्सिसला सुरुवात आपण करूया 18 to 34, म्हणजे या ठिकाणी किती झालेलं आहे, टोटल 16 सेंटीमीटर झालेले आहेत. तर 16 सेंटीमीटर आपल्याकडे आहेत, बरोबर आहे की नाही. मग आता 0 to 18 पर्यंत एकही रिडिंग नाहीये, परंतु 18 पासून 34 पर्यंत रिडिंग आहे. म्हणजे आपण सुरुवातीला क्रिंग मार्क घेऊ शकतो. तर सुरुवातीला आपण क्रिंग मार्क घेऊया आणि त्यानंतर 18 पासून चालू करूया. 18 पासून जर आपण चालू केलं तर आपल्याकडे जे अवेलेबल सेंटीमीटर आहे त्यानुसार 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 मिनिट जर आपण घेतला, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 मिनिट, तर आपल्याला स्केल व्यवस्थित लिहिता येईल, म्हणजे व्यवस्थित पॉईंट्स प्लॉट करता येतील, बरोबर आहे की नाही. म्हणजे सुरुवातीला आपण 18 लिहिणार आहोत, 18 मिनिट्स. त्यानंतरचा पॉईंट असणार आहे तो 19चा, त्यानंतर 20, त्यानंतर 21, 22, 23, 24, 25. म्हणजे प्रत्येक सेंटीमीटरला आपण एक मिनिट इन्क्रीज करत चालवलं आहे. त्यानंतर 28 नंतर 29, त्यानंतर 30, त्यानंतर 31, 32 आणि 33. आपला लास्ट जो आहे तो 34 आहे, ठीक आहे. शेवटचा जो आहे तो 34 आहे. म्हणजे हा जो एक्स ॲक्सिस आहे आपला, एक्स ॲक्सिस या ठिकाणी आलेला आहे. आणि वाय ॲक्सिसला म्हणजे व्हर्टिकली वाय ॲक्सिस, हा वाय ॲक्सिस आहे आपला या ठिकाणी.
तर वाय ऍक्सिसला आता हे स्केल आपलं झालं 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 मिनिट, म्हणजे 18 पासून 34 पर्यंत आपण त्या ठिकाणी सगळे पॉईंट्स कव्हर करू शकतो. त्यानंतर वाय ऍक्सिसला आपल्याकडे रेंज काय आहे 0 to 22. मग अवेलेबल जे सेंटीमीटर आहे त्यानुसार आपण 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 2 नंबर्स आपल्याला घ्यावे लागतील, कारण आपल्याकडे 10 to 11 सेंटीमीटर असणार आहेत या स्पेसमध्ये. तर 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 2 नंबर्स घेऊया, म्हणजे या ठिकाणी 2 येणार आहे, या ठिकाणी 4, या ठिकाणी 6, या ठिकाणी 8, 10, नंतर 12, नंतर 14, 16, 18, नंतर 20 आणि शेवटी 22. म्हणजे जो आपला हायेस्ट पॉईंट आहे तो या पॉईंटला येणार आहे. म्हणजे ह्या स्पेसमध्ये आपल्याला ग्राफ सगळा बसवायचा आहे. स्केल आपण जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न केलाय, म्हणजे थोडा ग्राफ आपला मोठा येऊ शकतो. तर आपल्याला सुरुवातीला हिस्टोग्राम प्लॉट करायचा आहे. हिस्टोग्रामसाठी आपल्याला क्लास दिलेले आहेत. म्हणजे आपण जर डाटा पुन्हा एकदा जर पाहिला, या ठिकाणी डाटा पुन्हा एकदा आपला पहा, या ठिकाणी जो टेबल आपण बनवलेला आहे त्या टेबलमध्ये जो क्लास आहे हा क्लास आपल्याला एक्स ऍक्सिसला प्लॉट करायचा आहे हिस्टोग्रामसाठी, आणि वाय ऍक्सिसला फ्रिक्वेन्सी. तर फ्रिक्वेन्सीचे पॉईंट्स आपण त्या ठिकाणी लिहिलेले आहेत आणि हे क्लास या ठिकाणी प्लॉट करूया. 18 to 20 चा क्लास आहे, त्यापासून आपण सुरुवात करूया. हिस्टोग्राम प्लॉट करताना आपल्याला क्लास घ्यायचा आहे 18 to 20 आणि फ्रिक्वेन्सी 0 पासून आपण सुरुवात करणार. म्हणजे हा पॉईंट येणार आहे का आपला? नाहीच, कारण की आपल्याला 0 फ्रिक्वेन्सीचा पॉईंट फक्त फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन मध्ये पाहिजे असतात. म्हणजे आपण सुरुवात हिस्टोग्रामसाठी 20 to 22 पासून करणार आणि त्याचा फ्रिक्वेन्सी 8. तर या ठिकाणी प्लॉट करूया. तर पहिला जो आहे आपला 20 to 22, म्हणजे 20 पासून 22 पर्यंत हा जो रेक्टँगल तयार होणार आहे त्याची फ्रिक्वेन्सी जी दिलेली आहे, फ्रिक्वेन्सी याच्या ठिकाणी पहा, हा जो पॉईंट्स मी या ठिकाणी लिहिलेले त्यातला सेकंड जो कॉर्डिनेट आहे तो फ्रिक्वेन्सीचा कॉर्डिनेट म्हणजे 8, बरोबर आहे नाही. तर 20 to 22 ची फ्रिक्वेन्सी आहे 8. 8 कुठे येणार आहे? या ठिकाणी येणार आहे. म्हणजे हा झाला आपला पहिला रेक्टँगल. ठीक आहे, हिस्टोग्रामचा पहिला रेक्टँगल आपला तयार झालेला आहे. पहिला क्लास आहे 20 to 22. हा रेक्टँगल आपण या ठिकाणी प्लॉट करूया. मग त्याच्यानंतरचा जो पुढचा आपला रेक्टँगल आहे, पुढचा जो क्लास आहे तो 22 to 24 आणि फ्रिक्वेन्सी पहा या ठिकाणी किती आहे? क्लास मार्क 23, म्हणजे क्लास काय असणार आहे 22 to 24. फ्रिक्वेन्सी काय 16. तर 16 पर्यंत आपल्याला जायचंय. 16 कुठे या ठिकाणी? 16 काय आहेत? नंबर ऑफ स्टुडंट्स. ह्या रेंजमध्ये ह्या एवढा जो टाइम घेणार आहेत, म्हणजे कुठला टाइम 22 to 24 एवढा मिनिट घेणारे स्टुडंट्स किती आहेत? तर 16 स्टुडंट्स आहेत. तर हा झाला आपला पुढचा रेक्टँगल तयार झालेला. हिस्टोग्रामचा पुढचा ब्लॉक आपला तयार झालेला आहे. त्यानंतरचा जो पॉईंट आहे तो काय? क्लास मार्क 25 आहे, म्हणजे क्लास काय असणार आहे 24 to 26 आणि फ्रिक्वेन्सी किती आहे 22 फ्रिक्वेन्सी. तर 22 फ्रिक्वेन्सी पर्यंत आपल्याला वरती जायचंय. 22 कुठे आहे? तर ही सगळ्यात हायेस्ट आलेली, म्हणजे हाच आपला पॉईंट असणार, बरोबर आहे की नाही. तर हा सगळा हायेस्ट पॉईंट आपल्याला आलेला आहे. हायेस्ट फ्रिक्वेन्सी या ठिकाणी आहे, म्हणजे 24 to 26 एवढा टाइम घेणारे स्टुडंट्स हे मॅक्झिमम स्टुडंट्स आहेत, आपल्याला यावरनं कळतंय. आणि नेहमी लक्षात ठेवायचं, जो फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन किंवा हिस्टोग्राम प्लॉट करतो त्याचा जो शेप असतो तो नेहमी बेल शेपचा असतो. काय असतो? बेल शेप असतो. म्हणजे सेंटरला सगळे रिडिंग येण्याचा प्रयत्न करतात, त्याला आपण सेंट्रल टेंडन्सी म्हणतो. आणि सेंट्रल टेंडन्सी मेजर करण्याचे जे मेजर्स आहेत ते आपण देखील पाहिलेले, मीन, मीडियन, मोड, त्यावरती क्वेश्चन देखील आपण या प्रॅक्टिस सेटमध्ये या चॅप्टरमध्ये आपण सॉल्व्ह केलेले आहेत. तर नेक्स्ट जो पॉईंट आहे आपला तो क्लास मार्क 27 आहे. क्लास असणार आहे 26 to 28, फ्रिक्वेन्सी आहे 18. तर या ठिकाणी 18 फ्रिक्वेन्सीचा पॉईंट आपल्याला प्लॉट करायचा, तो म्हणजे या ठिकाणी येणार 18. ठीक आहे, तर हा झाला आपला. आता यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल, सेंटर आल्यानंतर एकदा पीक पॉईंट घेतला की पुन्हा एकदा डाऊनफॉल तयार होतो. म्हणजे आपला जो बेल शेप आहे, तुम्हाला माहिती आहे बेल शेप कसा असतो? बेल शेप जो असतो तो नेहमी या पद्धतीने बेल शेप असतो. जे मॅक्झिमम रिडिंग आहे त्या सेंटरला येण्याचा प्रयत्न करतात, हा बेल शेप असतो. तर त्यानंतरचा जो पॉईंट आहे तो आहे 29. क्लास मार्क आहे म्हणजे 28 to 30 क्लास आहे आणि फ्रिक्वेन्सी आहे 14. तो 14 फ्रिक्वेन्सी असलेला पॉईंट म्हणजे हा पॉईंट, हा या ठिकाणी आपण जॉईन करूया. म्हणजे आपला हिस्टोग्राम या ठिकाणी तयार झालेला आहे. ठीक आहे, हा झाला आपला पुढचा ब्लॉक. त्यानंतर शेवटचा जो आहे आपल्याला दिलेला डाटामधला तो 31 क्लास मार्क आहे आणि फ्रिक्वेन्सी 12 आहे. फ्रिक्वेन्सी 12 म्हणजे या ठिकाणी येणार आहे 31 क्लास म्हणजे 30 to 32. आता हा झाला आपला फ्रिक्वेन्सी, हा झाला आपला हिस्टोग्राम तयार झालेला आहे. आता हिस्टोग्राम तयार झाल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की शेप कसा आलेला आहे, त्याचा बेल शेपच्या जवळपास आलेला आहे, बरोबर आहे ना. इथनं असं चालू केला असं आलेला आहे, म्हणजे हा बेल शेप आलेला आहे. आता हा हिस्टोग्राम तयार झालेला आहे. आता ह्याच हिस्टोग्रामवर आपल्याला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ह्याच डाटावरनं प्लॉट करायचा आहे. तर फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन
प्लॉट करण्यासाठी आपल्याला जे कोऑर्डिनेट्स पाहिजे असतात त्यामध्ये एक्स कोऑर्डिनेट हा आपला क्लास मार्क असतो। आता हे सगळे पॉईंट्स आपण कॅल्क्युलेट करून ठेवलेले आहेत ते आपण या ठिकाणी प्लॉट करतात। तर क्लास मार्क म्हणजे काय, तर पहिलाचा हा या हिस्टोग्रामचा पहिला रेक्टँगलचा क्लास मार्क म्हणजे त्याचा सेंटरचा पॉईंट हा, बरोबर आहे की नाही। म्हणजे 21 क्लास असणार आहे आणि 8 फ्रिक्वेन्सी असणार आहे, हा पॉईंट असणार आहे। आता फ्रिक्वेन्सी पॉलिगॉनसाठी आपल्याला 2 ॲडिशनल पॉईंट्स प्लॉट करायचे आहेत। त्याचा क्लास मार्क 19 आणि फ्रिक्वेन्सी 0 म्हणजे तो कुठला येणार आहे, हा पॉईंट येणार आहे। ठीक आहे, हा जो पॉईंट आहे हा पॉईंट काय आहे, याचा क्लास मार्क जो आहे तो 19 फ्रिक्वेन्सी 0 हा पॉईंट। आता हा जो पॉईंट आहे ह्या पॉईंटचा रीडिंग किती असणार आहे, क्लास मार्क 21 आहे आणि फ्रिक्वेन्सी 8 आहे, बरोबर आहे की नाही। म्हणजे 21 आणि 8 हा पॉईंट असणार आहे। त्यानंतरचा पॉईंट 23 आणि फ्रिक्वेन्सी या ठिकाणी 16 आहे, 23-16। त्याच पद्धतीने सगळे पॉईंट्स आपले जे सेंटरचे आहेत त्या ठिकाणी आपण मार्क करून घेऊया, म्हणजे आपल्याला एक लाईन त्या ठिकाणी आपल्याला जॉईन करता येईल। तर हे सगळे पॉईंट्स आलेले फ्रिक्वेन्सी पॉलिगॉनचे, क्लास मार्क म्हणजे सेंटरचा पॉईंट आणि फ्रिक्वेन्सी आपण ऑलरेडी प्लॉट केलेली। मग हा शेवटचा पॉईंट काय आहे, 33 आणि 0 हा पॉईंट आहे। ठीक आहे, आता हे सगळे पॉईंट्स आपण जॉईन करूया, म्हणजे आपल्याला ऑलरेडी जो ग्राफ तयार झालेला आहे हिस्टोग्राम आणि फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आपल्याला व्यवस्थित दिसेल। तर हा 0ला का प्लॉट केलेला आपण, का आपल्याला आपला फिगर ही क्लोज करायची म्हणून। तर या ठिकाणी स्ट्रेट लाईनने आपण जॉईन करूया, प्रत्येक पॉईंट या ठिकाणी आपण जॉईन करूया आणि हे जॉईन केल्यानंतर आपल्याला एक पूर्ण क्लोज फिगर दिसणार आहे, ती क्लोज फिगर म्हणजे फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन। तर या ठिकाणी आपण स्केलचा वापर करूया, म्हणजे स्ट्रेट लाईन येणार आहे। तुमच्या लक्षात आलं असेल हिस्टोग्राम आणि फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन प्लॉट करणं सोपं आहे। हिस्टोग्रामवरनं फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन प्लॉट करणं सोपं आहे, कारण की आपल्याकडे ऑलरेडी फ्रिक्वेन्सी आपण प्लॉट केलेली असते, फक्त आपल्याला क्लास मार्क म्हणजे सेंटरचा पॉईंट घ्यायचा, 2 क्लास अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट त्यातला सेंटरचा पॉईंट आपल्याला या ठिकाणी घ्यायचा। तर या ठिकाणी हिस्टोग्राम पण झालेला आहे आणि फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन पण झालेली। जो गिवन डाटा आपल्याला दिलेला आहे त्या डाटावरनं आपण हा क्वेश्चन नंबर 11 कंप्लीट केलेला आहे। मग या ठिकाणी आपण जे पॉईंट्स लिहिलेले आहेत पॉईंट्स, त्याचे सगळे कोऑर्डिनेट्स आपल्याला लिहावं लागणार आहे। तर याचा कोऑर्डिनेट्स काय असणार आहे, 23-16। याचा जो कोऑर्डिनेट्स असणार आहे, हा जो पॉईंट आहे त्याचा कोऑर्डिनेट्स असणार आहे 25 आणि 22। त्यानंतर हा जो पॉईंट आहे त्याचं कोऑर्डिनेट्स असणार आहे 27-18 आणि नंतरचा पॉईंट जो आहे तो 29-14 आणि हा जो पॉईंट आहे त्याचे कोऑर्डिनेट्स आपल्याकडे आहेत 31-12 आणि जो शेवटचा आहे तो 33-0। तर हे सगळे कोऑर्डिनेट्स आपण त्या पॉईंटचे लिहिलेले आहेत आणि या ठिकाणी आपला हिस्टोग्राम आणि त्याच डाटावरनं फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन कसा तयार झालेला या ठिकाणी आपण प्लॉट केलेला आहे आणि आपण क्वेश्चन नंबर 11 कंप्लीट केलेला आहे। यानंतर आपण क्वेश्चन नंबर 12 पाहूया। ड्रॉ अ फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन फॉर द फॉलोइंग ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल। या टेबलमध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ग्रुप दिलेला आहे आणि त्याची फ्रिक्वेन्सी दिलेली आहे। ग्रुप कशाचा दिलेला आहे, तर एज ऑफ डोनर्स म्हणजे इयर्स मध्ये आपल्याला दिलेलं आहे। एज ऑफ डोनर्स जर पहिल्यातून सुरुवात पाहिली तर 20 इयर्स पासून 49 इयर पर्यंत या ठिकाणी डोनर्स आहेत आणि त्यांचे ग्रुप केलेले आहेत 20 to 24, 25 to 29, 30 to 34 याप्रमाणे ग्रुप केलेले आणि त्या ग्रुपमध्ये किती लोकांनी ब्लड डोनेट केलेलं आहे त्याची नंबर्स लिहिलेले आहेत, म्हणजे फ्रिक्वेन्सी दिलेली। आपल्याला काय ड्रॉ करायचं आहे, तर फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल। आणि आपल्याला माहिती आहे की फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल ड्रॉ करण्यासाठी आपल्याला पॉईंट्स पाहिजे असतात। ग्राफवर आपण जेव्हा पॉईंट प्लॉट करतो त्यावेळेस आपल्याला त्याचे कोऑर्डिनेट्स माहित पाहिजे असतात आणि तो म्हणजे एक्स आणि वाय कोऑर्डिनेट्स असतात। आता या ठिकाणी वाय कोऑर्डिनेट म्हणजे हा फ्रिक्वेन्सीचा झाला, वाय कोऑर्डिनेट हा फ्रिक्वेन्सी झाला आणि एक्स कोऑर्डिनेट म्हणजे काय, तर हा जो क्लास दिलेला आहे त्या क्लासचा क्लास मार्क आपल्याला फाइंड आउट करावा लागतो। हा क्लास मार्क म्हणजे एक्स कोऑर्डिनेट झालेला आहे आणि हा फ्रिक्वेन्सी वाय म्हणजे फ्रिक्वेन्सीचा कोऑर्डिनेट झालेला आहे। तर या ठिकाणी क्लास मार्क फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला काय करावं लागणार आहे, हे जे क्लास दिलेले आहेत हे कंटिन्यूअस करावं लागणार आहेत। हे क्लासेस कंटिन्यूअस आहेत का, नाही। समजा एक व्यक्ती आहे, एक डोनर आहे की त्याचं एज 24 to 25 याच्या इन बिटवीन आहे, मग त्याला आपण कुठल्या क्लासमध्ये इन्क्लूड करणार हे आपल्याला या ठिकाणी क्लिअर नाही, म्हणून आपल्याला हे क्लासेस कंटिन्यूअस करावं लागणार आहे। म्हणजे याचा अप्पर लिमिट आणि याचं लोअर लिमिट आपल्याला सेम करावं लागणार आहे। तर दोन्ही मधला डिफरन्स किती आहे, 25 to -24 म्हणजे 1 इयरचा डिफरन्स आहे। मग आपल्याला काय करावं लागणार आहे, 1/2 हे आपल्याला हायर लिमिटमध्ये ऍड करायचे आणि लोअर लिमिट मधनं मायनस करायचे, म्हणजे दोन्हीचा एकच या ठिकाणी लिमिट आहे। म्हणजे काय होणार आहे, सपोज आपण या ठिकाणी 24 मध्ये हाफ इयर ऍड केलं म्हणजे 24.5 होणार आहे आणि
याच्या हायर लिमिट लोअर लिमिटमधनं 0.5 मायनस करायचे म्हणजे ते देखील 24.5 होणार आहे. म्हणजे दोन्ही इक्वल होणार आहे. म्हणजे क्लासेस कंटिन्युअस होणार आहे. कंटिन्युअस क्लासेस करण्यासाठी आपल्याला हीच मेथड आहे. तर आपण सुरुवातीला काय करूया, या ठिकाणी टेबल बनवूया. त्या टेबलमध्ये कॉलम असणार आहेत 4 कॉलम. त्या ठिकाणी आपल्याला टोटल 5 कॉलम घ्यावे लागणार आहेत. पहिला कॉलम म्हणजे क्लासचा, हा जो गिवन आहे तो. त्यानंतर कंटिन्युअस क्लासचा एक कॉलम असणार आहे जो आपण ऍड करणार आहोत. त्यानंतर त्या कंटिन्युअस क्लासवरनं क्लास मार्क आपल्याला फाइंड आउट करायचा आहे की जो एक्स कॉर्डिनेट असणार आहे पॉईंटचा. त्यानंतर फ्रिक्वेन्सीचा हा जो रो आहे तो आपल्याला लिहायचा आहे. त्यानंतर कॉर्डिनेट्स ऑफ द पॉईंट म्हणजे एक्स म्हणजे क्लास मार्क आणि वाय म्हणजे फ्रिक्वेन्सी, ते दोन्ही पॉईंट त्या ठिकाणी आपण लिहूया. तर सुरुवातीला आपण टेबल तयार करूया. तर या ठिकाणी आपण टेबल तयार केलेला आहे आणि ह्या टेबलमध्ये जे रो आहेत म्हणजे आपल्याला जो डाटा दिलेला आहे तो या रो मध्ये आपण लिहिणार आहोत. म्हणजे 1 2 3 4 5 6 हे आपल्याला 6 ग्रुप दिलेले होते. त्याच्या आधी आपण एक रो ब्लँक सोडलेला आहे आणि नंतरचा देखील ब्लँक सोडलेला आहे, कारण की आपल्याला जो ड्रॉ करायचा आहे तो फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ड्रॉ करायचा आहे. आता पॉलिगॉन म्हणजे क्लोज फिगर आणि क्लोज फिगर करण्यासाठी आपल्याला जे पॉईंट्स येणार आहेत, आता हे पॉईंट जे येणार आहेत ते आपल्याला ग्राफ पेपरवर आपण प्लॉट केल्यानंतर अशा पद्धतीने येऊ शकतात. मग आपल्याला याला क्लोज करायचं असेल तर क्लोज करण्यासाठी हा जो एक्स ऍक्सिस आहे त्या एक्स ऍक्सिसवर आपल्याला 2 ऍडिशनल पॉईंट घ्यावे लागणार आहेत की ज्याची फ्रिक्वेन्सी 0 असणार आहे. मग फ्रिक्वेन्सी 0 असलेले पॉईंट्स एक्स ऍक्सिसवर घेताना जो सुरुवातीचा पॉईंट आहे त्याच्या आधीचा एक पॉईंट घ्यायचा आणि जो शेवटचा पॉईंट आहे त्याच्यानंतरचा एक पॉईंट घ्यायचा. म्हणजे या ठिकाणी फिगर ही क्लोज होणार आहे. याला क्लोज फिगर म्हणणार, म्हणजे फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन तयार झालेला आहे. फक्त आपण जर क्लोज केली नाही तर त्याला आपण लाईन ग्राफ म्हणणार आहे. तर क्लोज करण्यासाठी सुरुवातीला आपण घेणार आहोत की ज्याची फ्रिक्वेन्सी आपल्याला 0 पाहिजे, दोन्ही पॉईंटची फ्रिक्वेन्सी 0 पाहिजे आणि क्लास मार्क आपल्याला आधीचा सुरुवातीचा स्टार्टिंग पॉईंट पेक्षा आधीचा एक आणि एंड पॉईंट पेक्षा नंतरचा एक पॉईंट घ्यायचा. तो कसा घ्यायचा तो आपण पाहूया. तर सुरुवातीला आपल्याला जे क्लास मार्क दिलेले आहेत, क्लास दिलेले आहेत ते आपण या ठिकाणी लिहिलेले आहेत. हे कंटिन्युअस नाहीत. मग कंटिन्युअस करण्यासाठी आपण काय केलेलं आहे तर हायर जे लिमिट आहे हायर लिमिटमध्ये 0.5 ऍड केलेलं आहे आणि लोअर लिमिटमध्ये 0.5 मायनस केलेलं आहे. या ठिकाणी येणार आहे 19.5 टू 24.5. या ठिकाणी 24 मधले 0.5 गेले तर काय येणार आहे 24.5 आणि 29 मध्ये 0.5 ऍड केले तर 29.5. अशाच पद्धतीने हे सगळे क्लासेस तयार होणार आहे. तुमच्या लक्षात आलं असेल की या ठिकाणी कंटिन्युअस क्लासेस तयार झालेले आहेत. म्हणजेच 34 या ठिकाणी 34.5 टू 39.5. आता या ठिकाणी क्लास इंटरवल किती झालेला तुमच्या लक्षात आलं असेल. क्लास इंटरवल या ठिकाणी 5चा झालेला आहे. तर तो 5चा झाल्यानंतर आपल्याला आपण जेव्हा ग्राफ प्लॉट करू त्यावेळी आपल्याला ग्राफ प्लॉट करण्यासाठी तो इंटरवल फार महत्त्वाचा असणार आहे स्केल घेण्यासाठी. या ठिकाणी आपले कंटिन्युअस क्लासेस तयार झालेले आहेत. आपल्याला याच्या आधीचा एक क्लास घ्यायचा आहे आणि नंतरचा एक क्लास घ्यायचा, तोच डिफरन्स आपल्याला ठेवायचा आहे. म्हणजेच कंटिन्युअस क्लास करण्यासाठी याचा जो लिमिट असणार आहे या ठिकाणी जो 24 लोअर लिमिट आहे या ठिकाणी ते हायर लिमिट येणार आहे 19.5 आणि त्यामधले 5 मायनस करावं लागणार आहेत. बरोबर आहे की नाही. म्हणजे 14.5 हा झालेला आहे. म्हणजे या ठिकाणी कसा येणार आहे तो क्लास, या ठिकाणी तो क्लास जेव्हा आपण घेतला तर तो 15 टू 19 असा क्लास येणार आहे आणि या ठिकाणी काय येणार आहे 50 टू 54. म्हणजेच याचा कंटिन्युअस क्लास कसा येणार आहे 49.5 टू 54.5 हे झाले क्लास. आता हे 2 ऍडिशनल क्लास घेतलेले आपण, हे 2 क्लास आपण ऍडिशनल घेतलेले आहेत आपल्या फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ड्रॉ करण्यासाठी, फिगर आपल्याला क्लोज करण्यासाठी ऍडिशनल घेतलेले आहेत. आपल्याला ही जी फ्रिक्वेन्सी दिलेली आहे या ठिकाणी आता फ्रिक्वेन्सी आहे, कंटिन्युअस क्लास आहे. आता क्लास मार्क फाइंड आउट करायचा म्हणजे दोन्हीतला डिफरन्स आपल्याला घ्यायचा आणि त्याला दोन्हीचं ऍडिशन घ्यायची आणि त्याला 2 ने डिवाइड करायचं. तर या ठिकाणी कसा येणार आहे क्लास तो 19.5 टू आणि 24.5 यामध्ये डिफरन्स किती आहे 5चा आहे. म्हणजे 2.5 ऍड करायचे 2 मायनस करायचे. बरोबर आहे की नाही. यामध्ये ऍड केले 2.5 तर किती येणार आहे 22. म्हणजे हा झाला आपला क्लास मार्क, कारण की 22 याचा मीन असणार आहे. त्याच पद्धतीने या ठिकाणी किती येणार आहे मीन, यामध्ये 2.5 ऍड करायचे म्हणजे 27. या ठिकाणी 32, या ठिकाणी 32 नंतर 37 नंतर 42 47 हे झाले आपले गिवन. आणि त्यानंतर जो 2 पॉईंट्स आपण ऍडिशनल घेतलेले आहे त्याचा क्लास मार्क किती येणार आहे 49.5 मध्ये ऍड केले 2.5 तर 52 आणि या ठिकाणी किती येणार आहे 14.5 मध्ये 2.5 ऍड करायचे म्हणजे 17. तर हा झाला क्लास मार्क. परंतु फ्रिक्वेन्सी दोन्हीची पहिला आणि शेवटचा त्याची 0 घेतलेली, ते ऍडिशनल पॉईंट्स आहेत लक्षात ठेवा. आता या ठिकाणी कोऑर्डिनेट्स कसे लिहिणार आपण, एक्स कोऑर्डिनेट 17 वाय कोऑर्डिनेट 0. त्या ठिकाणी 22 नंतर 38
आता हे सगळे पॉईंट्स आपल्याकडे आलेले आहेत. आता हे पॉईंट्स आपल्याला ग्राफ पेपरवर प्लॉट करायचे आहेत आणि ग्राफ पेपरवर आपण प्लॉट करताना हे सगळे पॉईंट्स आपल्याला रेंज बघायची, कमीत कमी किती आहे, जास्तीत जास्त किती आहे, त्यानुसार आपल्याला स्केल डिसाईड करावं लागणार आहे. एक्स ऍक्सिस साठी स्केल आणि वाय ऍक्सिस साठी स्केल आपल्याला डिसाईड करणं फार महत्त्वाचं आहे, कारण की आपण जो ग्राफ प्लॉट करणार आहोत तो आपल्याला गिवन स्पेसमध्ये व्यवस्थित दिसला पाहिजे, छोटा पण नाही आणि आपल्या ग्राफ पेपरच्या बाहेर पण गेला नाही पाहिजे. मग लिमिट पहा, एक्स ऍक्सिस जर पाहिला आपण तर 17 पासून 52 पर्यंत आहे आणि वाय ऍक्सिस जर पाहिला आपण तर यावर 0 आणि मॅक्झिमम किती आहे 46 आहे. मग आपण स्केल डिसाईड करूया, ग्राफ पेपर घेऊया आणि सुटेबल असं स्केल डिसाईड करूया. त्या ठिकाणी आपण ग्राफ पेपर प्लॉट करणार आहोत. हॉरिझॉन्टल एक्स ऍक्सिस आहे, व्हर्टिकल वाय ऍक्सिस आहे. एक्स ऍक्सिस वर आपण एज ऑफ डोनर्स इयर्स म्हणजे तो क्लास मार्क आपण प्लॉट करणार आहोत आणि व्हर्टिकली नंबर ऑफ डोनर्स ते नंबर्स मध्ये असणार आहे ते आपण या ठिकाणी प्लॉट करणार आहोत. आता स्केल आपल्याला घ्यायचंय. एक्स ऍक्सिस साठी आपण जर पाहिलं तर क्लास मार्क 17 पासून चालू आहेत आणि एंड काय 52 पर्यंत आहेत. आपल्याकडे जे अवेलेबल सेंटीमीटर आहेत, अवेलेबल स्पेस आहे ती साधारणतः 15 सेंटीमीटर आहे, बरोबर आहे की नाही. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 15 पर्यंत सेंटीमीटर आहेत. आपल्याला त्यामध्ये ह्या रेंजमध्ये आपलं रेंज काय आलेली आहे 17 to 52 या रेंजमध्ये आपल्याला आहे. 0 to 17 आपल्याकडे रीडिंग नाहीये. मग या ठिकाणी आपण क्रिंग मार्क घेऊया. क्रिंग मार्क कसा घ्यायचा आपल्याला माहिती आहे की 0 पासून या ठिकाणी 0 आहे, जो पहिला सेंटीमीटर येईल त्यामध्ये आपण आपली 17 हे रीडिंग लिहूया. ठीक आहे, 17 रीडिंग हे लिहूया आपण. किंवा आपल्याला स्केल वेगळ्या पद्धतीने देखील घेता येतं की आपल्याला जो क्लास इंटरवल आलेला आहे तो किती आहे 5 इयर्सचा आहे, बरोबर आहे की नाही. 5 इयर्सचा क्लास इंटरवल आहे. आपण जर डाटा या ठिकाणी पाहिला, आपला जो पाहिला डाटा या टेबल जर पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की क्लास इंटरवल हा किती आहे 5 इयर्सचा इंटरवल आहे. 14.5 to 19.5 5 इयर्सचा आहे. प्रत्येक ठिकाणी 5 इयर्सचा इंटरवल आहे. मग आपण असं करूया की 2 सेंटीमीटरला 5 इयर्स असं स्केल घेऊया. ते जरी घेतलं तर आपल्याला सुटेबल आहे. तर या ठिकाणी आपण काय करूया 1 सेंटीमीटर ऐवजी 2 सेंटीमीटरला 5 इयर्स हा रेशो घेऊया, हे स्केल घेऊया. म्हणजेच 2 सेंटीमीटर साठी आपल्याला 5 इयर्सचा रेंज घ्यायचा आहे. सुरुवात कुठनं करायची तर आपला जो पहिला क्लास आहे डमी क्लास जो आपण सुरुवातीला घेतलेला आहे 14.5 to 19.5 तो सुरुवातीला आपण या ठिकाणी घेऊया. म्हणजे या ठिकाणी आपल्याला क्रिंग मार्क घ्यावा लागणार आहे, कारण की 0 to या टिपर्यंत आपल्याकडं कुठलंही रीडिंग नाही म्हणून क्रिंग मार्क घेतलेला आहे. आणि पहिला जो सेंटीमीटर आहे त्या ठिकाणी आपण 14.5 हा घेऊया, बरोबर आहे नाही. त्यानंतर 2 सेंटीमीटरवर किती घ्यायचा 19.5. आलं लक्षात. रीडिंग कसं घेतलेलं आहे हे आपल्याला जे आपल्याकडे ऑब्झर्वेशन्स आहेत त्यानुसार आपल्याला स्केल चेंज करावं लागतं. तर 14.5 to 19.5 हे 2 सेंटीमीटरसाठी घेतलेलं आहे. 19.5 त्याच्यानंतर 2 सेंटीमीटर पुढे घेताना आपल्याला 5 इयर्सनी पुढे जायचं. 25 म्हणजे 5 इयर्सनी पुढे जायचं म्हणजे 24.5 या ठिकाणी. नंतर 5 ऍड करायचे 2 सेंटीमीटर सोडून, म्हणजे या ठिकाणी 29.5, या ठिकाणी 34.5, या ठिकाणी 39.5, त्यानंतर या ठिकाणी 44.5, नंतर 49.5 आणि शेवटचा जो आहे तो 54.5. म्हणजे आपण आपला जो क्लास आहे आपले सगळे क्लास या ठिकाणी व्यवस्थित सुटेबलपणे प्लॉट करू शकतो. म्हणजे आणि क्लास मार्क जो आपल्याला आहे तो सेंटरचा आहे या ठिकाणी दोन्हीचा क्लास मार्क. म्हणजे हा किती आलेला आहे हा 17 असणार आहे. त्यानंतर हे रीडिंग किती असणार आहे 22 असणार आहे. जे आपला या ठिकाणी आहे 22 आहे 27 आहे. हे मधलं जे रीडिंग आहे ते काय आहे 27, या ठिकाणी 29 सॉरी या ठिकाणी 27 नंतर 32 आहे, या ठिकाणी 32 आहे, नंतर या ठिकाणी 37 आहे, नंतर या ठिकाणी 37 नंतर 42 आहे. लक्षात येते तुमच्या. नंतर हा जो पॉईंट आहे तो 47चा आहे आणि या ठिकाणी हा जो पॉईंट आहे तो 52चा आहे. म्हणजे आपण काय केलेलं आहे 2 सेंटीमीटरला 5 इयरचा रेंज घेतलेली आणि आपला जो पॉईंट आहे क्लास मार्क तो बरोबर सेंटरला आलेला आहे. आता या ठिकाणी मी थोडेसे डार्क करतो ते पॉईंट, आपल्याला ते पॉईंट प्लॉट करताना उपयोगी येणार. आलं लक्षात. म्हणजे आपण हे क्लास मार्कचे रीडिंग नाही लिहिले तरी चालतील, डायरेक्ट हे जो क्लास मार्कचे रीडिंग लिहायचे आणि बाकीचे क्लासचे रीडिंग आहेत ते नाही लिहिले तरी चालतील. म्हणजे 17, 22, 27, 32, 37 हे फक्त रीडिंग लिहिले तरी चालतील. आलं लक्षात. फक्त हे समजण्यासाठी मी हे 2 रीडिंग बाकीचे सगळे रीडिंग लिहिलेले आहेत. आता आपल्याला वाय ऍक्सिसला किती रेंज आहे आपल्याकडं
फ्रिक्वेन्सी जी आहे फ्रिक्वेन्सी 0 पासून चालू होते आणि मॅक्झिमम जर पाहिली तर ती 46 आहे. आपल्याकडे या ठिकाणी साधारणतः 10 सेंटीमीटर आहे. मग आपण स्केल काय घ्यायचंय 1 सेंटीमीटरला आपण 5 नंबर्स घेऊ शकतो. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5 या ठिकाणी आपण लिहूया. 5 नंतर या ठिकाणी 10 येणार आहे, या ठिकाणी 15 नंतर 20 नंतर 25 नंतर 30 नंतर 35 नंतर 40 आणि या ठिकाणी 45. ठीक आहे. किती 1 2 3 4 5 6 7 8 9 45 येणार आहे. या ठिकाणी आपलं मॅक्झिमम रिडिंग किती आहे 46 आहे. म्हणजे साधारणतः एक छोटी रेस आपली वरती जाणार आहे. किंवा तुम्ही ग्राफ थोडासा खाली प्लॉट केला असता, या ठिकाणी ही जर एक्स ॲक्सिसची लाईन या ठिकाणी घेतली असती तरी आपलं व्यवस्थित मॅनेज झालं असतं. पण ठीक आहे. आता नंबर ऑफ ब्लड डोनर्स या ठिकाणी आपण व्हर्टिकली प्लॉट केलेले आहेत आणि हॉरिझॉन्टली एज ऑफ डोनर्स इयर्स आपण या ठिकाणी प्लॉट करणार आहोत. तर पहिला पॉईंट जो असणार आपला 17-0 म्हणजे हा पॉईंट आपला आहे जो आपला आधी आपण ॲडिशनल घेतलेला आहे, कारण आपल्याला ही हा जो ग्राफ आहे आपल्याला क्लोज करायचा आहे म्हणून. त्यानंतर 22 आणि 33 22 हा पॉईंट आहे आणि 38 कुठे येणार आहे 30 या ठिकाणी आहे, 35 या ठिकाणी. आता यामध्ये काय असणार आहे 2 लाईन नंतर एक नंबर पुढे जाणार आहे, बरोबर आहे की नाही. म्हणजे आपल्याला 6 लाईन पुढे जावं लागणार आहे. या ठिकाणी येणार आहे हा पॉईंट असणार आहे, हा 38चा असणार आहे. अलग लक्षात. याचं मार्किंग काय आहे 17-0. त्यानंतर याचं मार्किंग काय आहे 22 आणि वाय ॲक्सिसला 38. ठीक आहे. नंतरचा पॉईंट काय आहे हा पॉईंट झाला आपला प्लॉट. त्यानंतरचा जो पॉईंट आहे तो पॉईंट आपला 27-46. 27 या ठिकाणी आहे आणि 46 कुठे आहे 46 म्हणजे हायस्ट पॉईंट झाला हा 45 आणि त्यानंतर 2 छोट्या लाईन आपल्याला पुढे जायचं म्हणजे हा झाला आपला पॉईंट 27-46 जो सगळ्यात जास्त फ्रिक्वेन्सीचा पॉईंट आहे. त्यानंतर 32 या ठिकाणी आहे आणि 35 आपल्याकडे आहे म्हणजे हा मार्क आहे. ठीक आहे. हा झाला 35. त्यानंतर तो पॉईंट आहे 37-24. 37 या ठिकाणी आहे आणि 24 कुठे येणार आहे हा 20 हा 25 त्याच्या खाली अलीकडे 2 लाईन्स यावं लागणार आहे आपल्याला म्हणजे 37 आणि 24. त्यानंतरचा पॉईंट आहे 42-15. 42 आणि 15 म्हणजे या ठिकाणी हा पॉईंट आलेला आहे 42-15 याचे कॉर्डिनेट्स आहेत. त्यानंतर 47-12 म्हणजे या ठिकाणी 10 आहे आणि ते नंतर 12 म्हणजे या ठिकाणी 11 आणि या ठिकाणी 12 असणार आहे. ठीक आहे. हा 12 झालेला आहे. तर हा पॉईंट असणार आहे 47-12 आणि शेवटचा पॉईंट आपण घेतलेला आहे 0 फ्रिक्वेन्सीचा म्हणजे 52-0 म्हणजे हा पॉईंट आलेला आहे. आलं लक्षात 52-0. तर हे सगळे पॉईंट झालेले आहेत. आता हे सगळे पॉईंट जर आपण जॉईन केले तर आपल्याला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन मिळणार आहे. म्हणजे आपण 0 पासून चालू केलेलं आहे या ठिकाणी 0 फ्रिक्वेन्सी पासून चालू केलेलं आहे. म्हणजे आपण सगळे जॉईन करूया म्हणजे आपल्याला एक क्लोज फिगर मिळणार आहे. क्लोज फिगर काढणं म्हणजे आपण फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन या ठिकाणी प्लॉट करतोय. परंतु त्यासाठी जो डाटा आहे तो डाटावरून आपण काय केलेलं पहिलं क्लास मार्क फाइंड आउट केलेले. क्लास मार्क फाइंड आउट करण्यासाठी आधी सगळे क्लासेस कंटिन्युअस करून घेतले. कंटिन्युअस क्लासेस केल्यानंतर त्याचे प्रत्येक पॉईंटचे एक्स कॉर्डिनेट आणि वाय कॉर्डिनेट आपण फाइंड आउट केलेले आहेत. एक्स कॉर्डिनेट म्हणजे काय तो क्लास मार्क आलेला आहे आणि वाय कॉर्डिनेट म्हणजे काय तर फ्रिक्वेन्सी जी फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सीचा जो नंबर आहे तो म्हणजे वाय कॉर्डिनेट आलेला आहे. आणि ते जे कॉर्डिनेट्स मिळालेले एक्स वाय कॉर्डिनेट आपण ग्राफ पेपरवर प्लॉट केले. ग्राफ पेपरवर प्लॉट करताना आपण स्केल जे घेतलेले आहे ते फार इम्पॉर्टंट आहे. स्केल डिसाईड करणं. या ठिकाणी वाय ॲक्सिसला आपण काय घेतलेलं आहे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5 नंबर्स हे देखील आपल्याला लिहायचं आहे. एक्स ॲक्सिसला 2 सेंटीमीटरसाठी 5 इयर्स आपण घेतलेलं आहे. तर या ठिकाणी हा फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आपला कंप्लीट झालेला आहे. क्वेश्चन नंबर 12 साठी आपल्याला फक्त फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन प्लॉट करायचा होता. आधीच्या क्वेश्चनसाठी आपल्याला हिस्टोग्राम प्लस फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन प्लॉट करायचा होता. या ठिकाणी जर तुम्हाला हिस्टोग्राम प्लॉट करायचा असेल तर आपल्याकडे क्लास मार्क आपण ऑलरेडी या ठिकाणी मार्क केलेले. म्हणजे आपल्याला काय करायचंय आता एक सिंपल मी फक्त हिस्टोग्रामचा पहिला बार ड्रॉ करतो. प्रॅक्टिस म्हणून तुम्ही बाकीचे बार देखील ड्रॉ करा. तर यानंतर आपण क्वेश्चन नंबर 13 पाहूया. The following table shows the average rainfall in 150 towns. Show the information by a frequency polygon. आपल्याला या ठिकाणी फक्त फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन प्लॉट करायचा आहे. फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन प्लॉट करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे त्या पॉईंटचे एक्स आणि वाय कॉर्डिनेट पाहिजे. तर एक्स कॉर्डिनेट म्हणजे काय तर क्लास मार्क. हा काय झालेला एक्स कॉर्डिनेट म्हणजे काय क्लास मार्क आणि वाय कॉर्डिनेट म्हणजे काय फ्रिक्वेन्सी. आपण जर ही इन्फॉर्मेशन पाहिली तर आपल्याला सेकंड रो जो दिलेला आहे तो फ्रिक्वेन्सीचा आहे म्हणजे आपल्याला वाय कॉर्डिनेट ऑलरेडी मिळालेला आहे. आता एक्स कॉर्डिनेट म्हणजे क्लास मार्क परंतु पहिला जो रो दिलेला आहे तो क्लासचा दिलेला आहे
आणि त्या क्लासवरून आपल्याला क्लास मार्क फाइंड आउट करायचा आहे. आपल्याला टेबल तयार करावा लागणार आहे, जो आपण आधी पण बनवलेला आहे. त्या टेबलमध्ये 4 कॉलम असतील. पहिल्या कॉलममध्ये क्लास. आता हे क्लासेस कंटिन्युअस आहेत, हे क्लासेस कंटिन्युअस आहेत, त्यामुळे आपल्याला कंटिन्युअस करण्याची गरज पडणार नाही. त्या कंटिन्युअस क्लासेसवरून आपण क्लास मार्क फाइंड आउट करणार. क्लास मार्क एक पॉईंट झालेला, एक एक्स कॉर्डिनेट झालेला आहे, फ्रिक्वेन्सीचा एक कॉर्डिनेट, त्यावरून आपण त्या पॉईंटचे जे पॉईंट्स आपल्याला ग्राफ पेपरवर प्लॉट करायचे त्याचे सगळे कॉर्डिनेट्स आपल्याला मिळालेले आहेत. परंतु या ठिकाणी लक्षात घ्या, एक्झाम्पल काय दिलेलं आहे, रेनफॉल. तर रेनफॉल मेजर करताना नेहमी सेंटीमीटर मध्ये मेजर करतात आणि जे डिस्टन्स आपण मेजर करतो त्याचं युनिट देखील सेंटीमीटर असणार आहे. जेव्हा आपण ग्राफ पेपर प्लॉट करू त्यावेळी जेव्हा स्केल घेऊ त्यावेळी कदाचित तुमचं कन्फ्युजन होईल. मी त्या ठिकाणी देखील पुन्हा एक्सप्लेन करेल. फक्त या ठिकाणी एवढं सांगेल की रेनफॉल आपण मेजर करतो त्याचं युनिट सेंटीमीटर असतं, परंतु रेनफॉल मेजर करण्यासाठी एक गेज असतो आणि त्या गेजला डायमेन्शन असतात. आणि रेनफॉल हा कसा मेजर करायचा, तर जो रेनफॉल होतो तो रेनफॉल मेजर करायचा, कलेक्ट करायचा एक स्पेसिफिक एरिया असलेल्या पॉटमध्ये आणि स्पेसिफिक टाइममध्ये ते कॅल्क्युलेट करायचे. परंतु एक ॲव्हरेज जर पाहिला आपण, तर जर आपण 1 लिटर रेन कलेक्ट केला तर तो 1 मिलीमीटर एवढा रेनफॉल झाला असं आपण म्हणतो. या ठिकाणी आपण जो गेज असतो तो गेज म्हणजे 1 स्क्वेअर मीटर या एरियामध्ये जर आपण 1 लिटर रेन कलेक्ट केला तर तो 1 मिलीमीटर रेनफॉल झाला, 1 मिलीमीटर रेनफॉल झाला असं आपण डिक्लेअर करत असतो. म्हणजे हे मेजर करण्याचं एक गेज आहे, स्केल आहे. तर यावर तुम्ही अजून देखील इन्फॉर्मेशन घ्या. एक जस्ट छोटीशी इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेली आहे. आता आपण काय करूया, आपल्याला टेबल बनवायचा आहे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबलसाठी, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढण्यासाठी तो आपण टेबल तयार करूया. तर या ठिकाणी आपण 4 कॉलम घेतलेले आहेत. पहिल्या कॉलममध्ये क्लास जे आपल्याला कंटिन्युअस क्लासेस दिलेले आहेत, नंतर क्लास मार्क, नंतर फ्रिक्वेन्सी आणि नंतर कॉर्डिनेट्स ऑफ द पॉईंट. कॉर्डिनेट्स पॉईंट म्हणजे काय, एक्स आणि वाय. तर एक्स म्हणजे काय, हा क्लास मार्क पाहिजे आणि वाय म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी ऑफ द टाउन्स पाहिजे. तर काय आपल्याला क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे, रेनफॉल होतोय आणि तो रेनफॉल कलेक्ट केलेला आहे, काउंट केलेला आहे, त्याचं रेंज दिलेलं आहे, ग्रुपमध्ये दिलेलं आहे 0 to 20, नंतर 20 to 40, 40 to 60 या रेंजमध्ये किती टाउनमध्ये तेवढा रेनफॉल झालेला आहे त्याची फ्रिक्वेन्सी दिलेली. आता या ठिकाणी आपण 2 रो ब्लँक सोडलेले आहेत. त्याचं कारण काय, कारण की आपल्याला या ठिकाणी फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ड्रॉ करायचा आहे. पॉलिगॉन ड्रॉ करायचा म्हणजे आपल्याला ती फिगर क्लोज करावं लागणार आहे. जेव्हा फिगर आपल्याला क्लोज करायची असते त्यावेळी त्याचे एंड पॉईंट आपल्याला क्लोज करायचे. म्हणजे हा जो एक्सिस आहे, एक्स एक्सिस, त्यावर आपल्याला ते पॉईंट घ्यायचे असतात, म्हणजे ती फिगर क्लोज होती. मग एक्स ऍक्सिसवर घ्यायची म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी 0 पाहिजे, दोन्ही पॉईंटचे फ्रिक्वेन्सी 0 पाहिजे, तरच आपल्याला या ठिकाणी क्लोज करता येईल. म्हणजे एक पॉईंट आधीचा पॉईंट घ्यायचा, सुरुवातीच्या पॉईंटपेक्षा आधीचा एक पॉईंट घ्यायचा, त्याची फ्रिक्वेन्सी 0 पाहिजे. शेवटचा पॉईंट लास्ट पॉईंट आहे त्याच्यानंतर एक पॉईंट घ्यायची, त्याची फ्रिक्वेन्सी 0 पाहिजे. आणि क्लास जो आहे तो आधीचा क्लास आणि नंतरचा क्लास घ्यायचा. तर सुरुवात आपण या ठिकाणी केली 0 to 20. या ठिकाणी थोडंसं रफ झालेलं पण लक्षात घ्या, 0 to 20 ह्या रेंजमध्ये 14 टाउन्स आहेत, 20 to 40 मध्ये 12 टाउन्स आहेत, 40 to 60 मध्ये 36, 60 to 80 मध्ये 48, 80 to 100 मध्ये 40. आणि आता या ठिकाणी क्लास मार्क कसा फाइंड आउट करतो, दोन्हीचा मीन. या ठिकाणी किती येणार आहे, 10, या ठिकाणी 30 येणार आहे, या ठिकाणी 50 येणार आहे, या ठिकाणी 70 येणार आहे, या ठिकाणी 90 येणार आहे. आता आधीचा क्लास मार्क कसा फाइंड आउट करू शकतो आपण. आता रेनफॉल जर पाहिलं आपण, रेनफॉल म्हणजे काय, कमीत कमी किती रेनफॉल होऊ शकतो, 0 होऊ शकतो, बरोबर आहे की नाही. 0 पेक्षा कमी रेनफॉल म्हणजे काय, तो आपण काउंट करू शकत नाही. परंतु या ठिकाणी आपल्याला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन प्लॉट करायचा आहे, म्हणून आपण या ठिकाणी निगेटिव्ह मध्ये घेऊया रेनफॉल. पण रेन हा निगेटिव्ह मध्ये नसतो, लक्षात घ्या. परंतु आपल्याला या ठिकाणी फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन प्लॉट करण्यासाठी, तो पॉईंट प्लॉट करण्यासाठी आपल्याला निगेटिव्ह मध्ये घेऊया. तर निगेटिव्ह किती येणार आहे, निगेटिव्ह -20, बरोबर आहे की नाही. 0 to 20 या ठिकाणी आहे, याचा हायर लिमिट या ठिकाणी 0 घेतले, -20. ठीक आहे, -20 to 0 म्हणजे याचा क्लास मार्क किती येणार आहे, -10 आलेला आहे. आलं लक्षात. आणि हायर जो आहे तो हायर आपण 100 to 120 घेऊ शकतो, याचा क्लास मार्क 110 आलेला आहे. फ्रिक्वेन्सी 0 आहे. मग या ठिकाणी आपल्याला पॉईंट्स प्लॉट करायचे, त्याचे कॉर्डिनेट्स काय असणार, एक्स कॉर्डिनेट -10, वाय कॉर्डिनेट 0, या ठिकाणी 10, नंतर 14, त्यानंतर 30, त्यानंतर 12, नंतर 50 आणि 36 हा पॉईंट झालेला आहे. त्यानंतर 70 आणि 48, त्यानंतर तो पॉईंट आहे 90, 40
आणि नंतरचा पॉईंट आहे 110. हा डमी पॉईंट आहे, लक्षात ठेवा. पहिला पॉईंट आणि शेवटचा पॉईंट हा पण ॲडिशनल घेतलेला आहे आपल्याला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन, म्हणजे तो ग्राफ कंप्लीट करण्यासाठी, क्लोज करण्यासाठी आपण 2 पॉईंट्स घेतलेले आहेत. आता हे आपल्याला कॉर्डिनेट्स मिळालेले आहेत. आपण ग्राफ पेपरवर जाऊया. त्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित स्केल सिलेक्ट करावं लागणार. स्केल सिलेक्ट करण्यासाठी हे जे नंबर्स आहेत, एक्सचे नंबर आणि वायचे नंबर, म्हणजे क्लास मार्कचे नंबर, मिनिमम किती आहे -10 आहे, मॅक्झिमम किती आहे 1110 आहे. आपल्या ज्या अवेलेबल स्पेसमध्ये हे सगळे रिडिंग आले पाहिजे. वाय ॲक्सिसला मिनिमम 0 आहे, मॅक्झिमम 48 आहे. म्हणजे आपल्याला पुन्हा एकदा स्केल व्यवस्थित सिलेक्ट करायचं आहे, जेणेकरून आपला ग्राफ व्यवस्थित आपल्याला दिसणार आहे. तर आपण ग्राफ पेपरवर प्लॉट करूया. तर ग्राफ पेपरवर आपल्याला हॉरिझॉन्टल एक्स ॲक्सिस असणार आहे, की ज्यावर आपण ॲव्हरेज रेनफॉल इन सेंटीमीटर मेजर करणार आहोत, आणि व्हर्टिकली वाय ॲक्सिसला आपण नंबर ऑफ टाउन्स मेजर करणार आहोत. त्या ठिकाणी रेनफॉल सेंटीमीटरमध्ये आहे आणि हे डिस्टन्स देखील सेंटीमीटरमध्ये आहे. त्यामुळे आपण जेव्हा स्केल घेऊ त्यावेळी कन्फ्यूज होऊ नका, कारण की जेव्हा आपण एक्स ॲक्सिसला म्हणतो 1 सेंटीमीटर, तर हा 1 सेंटीमीटर आपल्या ग्राफ पेपरचा आहे, आणि त्यानंतर आपलं जे स्केल येणार आहे ते सेंटीमीटरमध्येच असणार आहे. तोपर्यंत तो रेनफॉलचा युनिट असणार आहे. लक्षात ठेवा, आधी पण मी सांगितलं की रेनफॉल मेजर करण्यासाठी एक स्पेसिफिक टाइममध्ये, स्पेसिफिक एरियामध्ये जेव्हा रेनफॉल तयार होईल, तो जो काउंट केला जातो त्याला आपण रेनफॉल सेंटीमीटरमध्ये मेजर करतो. आणि पुन्हा एकदा सांगतो की 1 मिलीमीटर रेंज जर म्हटलो आपण, त्याचा अर्थ काय होतोय की एका स्क्वेअर मीटरमध्ये 1 लिटर रेन कलेक्ट केलेला असतो. तो जो 1 लिटर रेन कलेक्ट केलेला असतो त्याला आपण, त्याचं जर थिकनेस, त्याचं जर हाईट जर पाहिली आपण त्या भांड्यामध्ये, तर 1 मिलीमीटर ती असते. तर आता या ठिकाणी आपण स्केल सिलेक्ट करूया. आपल्याकडे जे पॉईंट्स आहेत ते पॉईंट्समध्ये एक्स ॲक्सिसला बघा 10, 30, 50, 70, 90, 1110, 1110 पर्यंत आहे. म्हणजे आपण एका सेंटीमीटरला 10 सेंटीमीटर रेनफॉल घेऊ शकतो, बरोबर आहे. या ठिकाणी 0 हा 0 आहे, हा 0 आणि हा 0 आहे. या ठिकाणी जर 10 घेतला तर या ठिकाणी 20 येणार आहे, नंतर 30 येणार आहे, नंतर या ठिकाणी 50 येणार आहे, त्यानंतर या ठिकाणी 70 येणार आहे, 90 येणार आहे, आणि या ठिकाणी 1110 येणार आहे. या ठिकाणी आपण अशा पद्धतीने रेंज घेऊ शकतो. आता या ठिकाणी आपल्याला 10 घ्यायचं आहे, बरोबर आहे की नाही. आपल्याकडे जे क्लास मार्क आहे तेच आपण त्या ठिकाणी प्लॉट करूया. म्हणजे 10 या ठिकाणी आहे, नंतर 30 आहे, नंतर 50 आहे, त्यानंतर 70 आहे, 90 आहे, आणि 1110 आहे. आपण हे काय आहेत, रेनफॉल इन सेंटीमीटर, म्हणजे 1 सेंटीमीटरसाठी आपण काय घेतलेलं आहे, 10 सेंटीमीटर हा रेनफॉल आहे. हा काय आहे, रेनफॉलचं युनिट आहे, आणि हे डिस्टन्स युनिट आहे. 1 सेंटीमीटर हे डिस्टन्स युनिट आहे, आणि हे सेंटीमीटर रेनफॉलचं युनिट आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर वाय ॲक्सिसला आपल्याला टोटल फ्रिक्वेन्सी किती आहे, रेंज काय आहे, 0 पासून मॅक्झिमम किती आहे, 48 आहे. 0 पासून 48 आहे. या ठिकाणी आपण आपल्याकडे 10 सेंटीमीटर आहेत, म्हणजे 1 सेंटीमीटरला आपण 5 नंबर ऑफ टाउन्स घेऊया, बरोबर आहे. 5 नंबर्स ऑफ टाउन, आलं लक्षात. मग या ठिकाणी पहिल्या सेंटीमीटरला 5 असणार आहे, त्यानंतर 10, त्यानंतर 15, त्यानंतर 20, त्यानंतर 25, त्यानंतर 30, नंतर 35, नंतर 40, नंतर 45, आणि इथं 48. आलं लक्षात. म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आलं लक्षात. 10 सेंटीमीटरमध्ये आपण या ठिकाणी 58, 48 म्हणजे 50 आहे, हायर लिमिट 50 आहे. आता आपण प्लॉट करूया पॉईंट्स. पहिला जो पॉईंट आहे या ठिकाणी आपण लिहिलेले आहेत. पहिला जो डमी पॉईंट आहे तो फ्रिक्वेन्सी 0 आहे आणि क्लास मार्क -10 आहे, म्हणजे 0 पेक्षा इकडे, म्हणजे हा पॉईंट असणार आहे तो. आलं लक्षात. 0 पासून इकडं 1 सेंटीमीटरला, कारण 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 सेंटीमीटर आपण घेतलेलं आहे. हा पहिला पॉईंट आलेला, डमी पॉईंट आलेला आहे आपल्याला क्लोज करण्यासाठी. आणि आपल्या डाटावरनं जो फर्स्ट पॉईंट दिलेला तो 10, 14, म्हणजे 10 आणि फ्रिक्वेन्सी 14 आहे. या ठिकाणी 10, 14 आहे, त्या ठिकाणी 2 छोट्या लाईन आपल्याला पाठीमागे यायचं, म्हणजे या ठिकाणी झालेला 10, 40. आलं लक्षात. ह्या पॉईंटचं कॉर्डिनेट्स किती झालेले, 10, 14. याचे कॉर्डिनेट्स किती आहेत, -10, 0. नंतरचा पॉईंट काय आहे, 30, 12. 30 आणि 12 या ठिकाणी 10 आहे, 2 छोट्या लाईन, 4 छोट्या लाईन घ्यायचं आपल्याला, या ठिकाणी झालेला 12. त्यानंतरचा पॉईंट आहे 30, 12. 30, 12 आपण या ठिकाणी प्लॉट केलेला आहे. त्यानंतर 50 जो आहे, 50, 36, 50. त्यानंतरचा पॉईंट जो आहे 50, 36 तो आपण या ठिकाणी प्लॉट केलेला आहे. नंतरचा पॉईंट 70, 48. 70 आणि 48 कुठे येणार आहे, तर सगळ्यात हायस्ट पॉईंट, म्हणजे 50 पेक्षा 2 छोट्या लाईन, 40 4 छोट्या लाईन आपल्याला खाली यायचे. म्हणजे हा पॉईंट झालेला आपला 70, 48. आणि हा जो पॉईंट झालेला आहे हा पॉईंट कुठला आपला 50, 36. त्यानंतरचा पॉईंट आहे 90, 40. 90 क्लास मार्क आहे आणि 40 फ्रिक्वेन्सी कुठे या ठिकाणी पॉईंट येणार आहे. हा पॉईंट आपला आहे 90, 40.
त्यानंतरचा शेवटचा पॉईंट आपल्याला डमी पॉईंट आहे तो म्हणजे 1 1 10 0 1 1 10 आणि 0 म्हणजे या ठिकाणी हा पॉईंट आहे. याचे काय आहे 1 1 10 आणि 0 110 0. आता हे सगळे पॉईंट्स आपले आलेले आहेत. आपल्याला फक्त काय करायचं आहे जॉईन करायचं आहे म्हणजे आपली फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन या ठिकाणी तयार होईल. पॉलिगॉन काय म्हणतोय तर आपण या ठिकाणी ही फिगर क्लोज करतोय. 0 फ्रिक्वेन्सी असलेले पॉईंट्स आपण 2 ऍड केलेले, एक आधीचा पॉईंट आणि एक नंतरचा पॉईंट. आता हा रेनफॉल आहे. आता रेनफॉलला तुम्ही या ठिकाणी जर वेगवेगळे टाउन्स पाहिले तर वेगवेगळ्या टाउन्स मध्ये वेगळा रेनफॉल होऊ शकतो. त्यामध्ये आपल्याला एक स्पेसिफिक पॅटर्न असं दिसत नाहीये किंवा दिसणं थोडंसं अवघड आहे. परंतु बाकीचे एक्झाम्पल पाहिले तर आपल्या ठिकाणी एक स्पेसिफिक पॅटर्न म्हणजे बेल शेपचा आपल्याला कर्व दिसत असतो. तर या ठिकाणी फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आपला आलेला आहे क्वेश्चन नंबर 13चा. नंतर ह्या व्हिडिओमध्ये आपण थांबूया आणि प्रॉब्लेम सेट यामधले पुढचे जे क्वेश्चन्स आहेत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करूया. दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ. थँक्यू.